रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. जय गणेश फाउंडेशन भुसावळ अर्थात समाज हितासाठी समर्पित स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ द्वारकाई ऑनलाईन व्याख्यानमालेचं आजचं तिसरं पुष्प. रसिक श्रोत्यांना ठाऊकच आहे, पहिलं पुष्प जे गुंफलं ते डॉक्टर श्री जगदीश लक्ष्मण पाटील त्यांनी शाळेलाच घरात आणून ठेवलं. आमचे श्रोते तर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतात की शाळा घरात होती का घर शाळेत होतं हेच कळेना. आणि काही जाणकार शिक्षक मंडळींनी म्हटलं की आम्हाला एक शैक्षणिक दृष्टिकोन मिळाला. ही व्याख्यानमाला अजून जर 2-2.5 महिन्या आधी असती तर आमचे हे 2.5-3 महिने जे कधी काळी आम्ही कंटाळवाणे म्हटले ते म्हटले नसते. दुसरं विचार पुष्प प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे सरांनी गुंफलं. बाप काय चीज आहे, बापाचं काय जीवनात महत्व आहे ते बाप झाल्याशिवाय कळत नाही. त्यांनी काल आमच्या श्रोत्यांना मंत्रमुग्धच नव्हे तर विचाराला प्रेरित केलं. बरेचसे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती यांना आपला बाप किती मोठा आहे याचा एक प्रकारचा साक्षात्कार झाला. आणि आजचं तिसरं विचार व्याख्यान आहे गणेश प्रल्हादराव आघाव या जय गणेश व्याख्यानमालेला प्रत्यक्ष गणेशानं या समारोपाचं पुष्प गुंफण्याचं ठरवलेलं आहे. ही कदाचित आमच्या व्याख्यानमालेची पोच पावती असेल. बघा, गणेश प्रल्हादराव आघाव यांच्या नावापुढे प्राध्यापक नाही आहे, डॉक्टर नाही आहे, कारण हा साधा मराठमोळा शेतकरी गडी आहे. रोज सकाळी शेतावर जायचं, शिवारात जायचं आणि त्या ठिकाणी शेतीची कामं करता करता मराठी भाषेची, साहित्याची, कवितेची सेवा करावी हाच त्यांचा छंद. खरं तर कोणताही बाप असं म्हणेल, ए बाबा कुठे या कवितेच्या नादी लागतो, याच्यानं काही पोट भरणार नाही, काहीतरी उच्च शिक्षित हो. केवळ BA पर्यंतचं शिक्षण असून सुद्धा या सदगृहस्थानं शेतात कवितेचं पीक पिकवलं. दुष्काळ कधी पडतच नाहीये त्यांच्या शेतात. शेतात कवितेचं पीक पिकवलं. मातीला फुटले हात, श्वेदगंध, आघाववाडीची गाणी, पोरी शाळेत निघाल्या, कणसांच्या कविता हे काव्य संग्रह त्यांचे प्रकाशित आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, प्रत्येक शिक्षकाने स्वतःला प्रश्न विचारावा की मी माझ्या 10, 15, 20, 25, 30 वर्षाच्या सेवा काळामध्ये मी किती शाळांना भेटी दिल्या आहेत, किती विद्यार्थ्यांना ज्ञान, मनोरंजन, माहिती दिलेली आहे. ह्या सरांनी शेत सांभाळून जवळजवळ 2000 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माय मराठी बोलीचं महत्व आणि कवितेचा आनंद दिलेला आहे. केवळ 2000 शाळा गप्पा नाहीये मित्रांनो, पण ज्याच्या निष्ठा असतात ती व्यक्ती हे करू शकते. विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र शासनाने 250 विविध पुरस्कारांनी पुरस्कृत केलेला आहे. आपल्याला 2-4 पुरस्कार मिळाले तरी आपण ते कुठे ठेवू आणि कुठे नाही असं करतो. एका ग्रामीण भागातले हा नवयुवक आणि याच माध्यमातून जवळजवळ 21 देशांमध्ये 2वर 1 21 देशांमध्ये जाऊन आपल्या मराठीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आणि अशा पद्धतीने एखादी व्यक्ती प्रगती करू शकते हा एक चमत्कार म्हटला तर आश्चर्य नाही. इंग्रजीत मी शब्द मिरॅकल म्हटला तर तुम्हाला विशेष समजेल. आजच्या या तिसऱ्या विचार पुष्पाला आपण सुरुवात करण्यापूर्वी मी प्राध्यापक गणेश कोळी, डॉक्टर गणेश कोळी यांना विनंती करतोय, गिरीश कोळी यांना विनंती करतोय की त्यांनी मातोश्रींच्या प्रतिमेस, द्वारकाईच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कृतज्ञता व्यक्त करावी, नतमस्तक व्हावं. या माय मराठीनं, या माऊलीनं आम्हाला ही प्रेरणा दिलेली आहे. उमेश भाऊ जनमानसामध्ये जे काही आदराचं स्थान आहे, मला असं वाटतं आईने रुजवलेले संस्कार आहेत. वक्र
पुत्र व्हावा ऐसा विडला याचा किती लोकी घेतला. उमरी डोंगर काढल्यानंतर आता केवळ भुसावळ शहर किंवा जळगाव जिल्हा नाही, तर त्यांचं राजकीय जीवन असो, सामाजिक जीवन असो, या व्याख्यानमालेच्या निमित्तानं काही भावना व्यक्त करायच्या. उमेश भाऊंना मी विनंती करतोय की या आईविषयी आपण आपल्या शब्दात व्यक्त करावी. नमस्कार. जय गणेश फाउंडेशन आयोजित द्वारका व्याख्यानमालेचं 6वं वर्ष आणि 6व्या वर्षाचं समारोपाचं हे तिसरं पुष्प. या वर्षीची व्याख्यानमाला होईल किंवा नाही होईल अशा विवंचनेत आम्ही गेल्या 2 महिन्यापासून होतो. परंतु आज जे युग झपाट्याने प्रगती करतंय त्या युगाला आपण त्यानुसार चाललं पाहिजे अशा माध्यमातून ही व्याख्यानमाला यावर्षी आमच्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी आयोजित केली. झूम ॲप, फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचली आणि पहिल्या पुष्प गुंफताना ज्या पद्धतीने आजचं युग सुरू आहे, कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने आज सर्व विस्कळीत अवस्था झालेली असताना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत प्राध्यापक जगदीश पाटील यांनी शाळा आणि घरा हा विषय घेतला आणि त्यातून आमच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना सर्वांना त्यांनी एक समुपदेशन केलं की आपण या परिस्थितीत सुद्धा घरात बसून कशा पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतो आणि शिक्षकांनी आणि पालकांनी कसं शिक्षण घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. काल बाप माझा संघातली प्राध्यापक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बापाचं महत्व, आपल्या आयुष्यात बाप किती कष्ट करून आपल्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करतो हा मोठा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला. आणि आज समारोपाला हिंगोली येथील प्राध्यापक गणेश आढाव हे एक मोठं व्यक्तिमत्व आज आम्हाला या ठिकाणी लाभतंय. त्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक लोकांनी त्यांच्याबद्दल आम्हाला विचारणा केली, परंतु आज त्यांचा जीवनपट आम्हाला या ठिकाणी समजला की सतत परदेश गमन करत कवितेचं शेत शिवार या पद्धतीने जे पीक त्यांनी लावलं आणि पिकलं, त्यांच्या आयुष्यात एक मोठा या ठिकाणी त्यांना जीवन प्रवास करताना अनेक अनुभवातून ते आज घडले. विद्यार्थ्यांना त्याचबरोबर शिक्षकांना आणि आमच्या सारख्यांना त्यांच्या या व्यक्तिमत्वाचा आज मार्गदर्शनातून त्यांचं सगळं आम्हाला या ठिकाणी समजणार आहे. तर अशी या वर्षीची व्याख्यानमाला अतिशय मोठ्या अडचणीत विवंचनेत आम्ही असताना 3ऱ्या दिवसापर्यंत पोहोचून आज समारोप होणार आहे. तर केलेल्या सर्व मेहनतीला ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांना द्वारकाई नक्कीच आशीर्वाद देईल, कारण द्वारकाईच्या आशीर्वादानेच आम्ही आमच्या जीवनात सुद्धा खूप काही करू शकलो आणि तिचा असाच वसा आणि या व्याख्यानमाला या पुढे सुद्धा आम्ही अशाच सुरू ठेवू. अशाच पद्धतीचं नियोजन यापुढे सुद्धा राहील. सर्वांचं मी आभार मानतो आणि कार्यक्रमाला पुढे सुरुवात करावी अशी विनंती करतो. गणेश आघाव सरांना ऐकायला आपण उत्सुक आहात. पोरी शाळेला निघाल्या कवितेचं 30 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. 30 भाषांची यादी देता देता दमछाक होईल. कार्यक्रमाच्या निमित्तानं 21 देशांना त्यांचं जाणे झालं आहे. BA पर्यंत शिक्षण, मात्र कणसांच्या कविता 250 विविध पुरस्कार मिळाले आहेत. असा हा सरस्वतीचा लेखक, सरस्वतीचा पुत्र आज आपल्या भेटीसाठी येत आहेत. सावळी खुर्द जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून ते आपल्याशी हितगुज करणार आहे. चला तर मग आपण आघाव सरांना ऐकूया. जय श्री गणेश. गणेश सर, आपला माईक अनम्यूट करा.
हॅलो. हा सर. माझा आवाज पोहोचतोय आपल्या सगळ्यांपर्यंत? हो हो पोचतोय. हा, इथे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित माझा आवाज थोडासा ब्रेक होईल. आवाज पोहोचतोय ना सगळ्यांपर्यंत? हो सर, बोला बोला सर तुम्ही. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जय गणेश फाउंडेशन भुसावळ आयोजित स्वर्गीय द्वारकामाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं यंदाचं हे तिसरं पुष्प माझ्या वाट्याला आलं आहे आणि मला दिलेला विषय कवितेचं शेतशिवार हा आहे. ही जागतिक ख्यातीची व्याख्यानमाला घेणारे आदरणीय उमेश भाऊ नेमाडे, आनंद भाऊ पाटील, अरुण मांडळकर सर, गणेशजी फेगडे व सर्व भुसावळकरांच्या मी ऋणात आहे. खरं तर आपण अनेक वेळा बघतो की अनेक स्मृतीप्रित्यर्थ आई वडिलांच्या आपण बघत असतो की कोणी काय करतं, पण माझ्या तरी वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये आणि हे पाहण्यामध्ये आज पहिल्यांदा मी या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होत आहे आणि मला वाटतं कदाचित महाराष्ट्रातून पहिली ही व्याख्यानमाला आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ असावी. आज देखील मी इथे उल्लेख करू इच्छितो. खरं तर ही व्याख्यानमाला मी काही वर्षापासून आलोय, बघत आणि आज त्या व्याख्यानमालेचा भाग होताना एक मनात कुठेतरी आनंद होतो आहे. आज मी भुसावळकरांशी, जळगावकरांशी संवाद साधतो आहे. या गोष्टीचा देखील एक वेगळा आनंद आहे. भुसावळकरांशी आणि जळगावकरांशी माझं नातं जे आहे पर्यंत आपल्याला ते जावं लागेल, अगदी बहिणाबाईंच्या कवितेपर्यंत. आज बहिणाबाईंच्या कवितेचा जर उल्लेख आपण केला तर आपल्या पिढ्याने पिढ्या लोटतील. ते इतकं मोठं तत्वज्ञान बहिणाबाईंच्या कवितांमध्ये आहे. बहिणाबाईंच्या गावकऱ्यांशी, त्यांच्याशी प्रेम असणाऱ्या लेवागणी आज मी संवाद साधतो आहे. या गोष्टीचा देखील मला आनंद आहे. हिंगोली जिल्ह्यातील एक इतकं छोटस खेडेगाव, अगदी 100-200 लोकवस्तीचं असणारं एक माझं छोटस गाव आहे, सावळी खुर्द या नावाचं. हा गणेश सर, एक मिनिट थांबवतो तुम्हाला. सॉरी. हॅलो गणेश सर. हा बोला सर. हा सॉरी एक मिनिट थांबवतो. आपला आवाज तुटतोय, नेट खूप अपूर्ण आहे, तर ज्या ठिकाणी पूर्ण रेंज असेल त्या ठिकाणी जाल तर बरं होईल जरा प्लीज. मी पूर्ण बाहेर आलो सर, रेंज मी पूर्ण बाहेर, तरी सुद्धा तुटक आवाज येतोय. मी पूर्ण बाहेर सर आता, म्हणजे घरातून मी पूर्ण बाहेर आलो जिथे रेंज आहे. हा, कारण तुटक आवाज येतोय ना, म्हणून. हळूहळू रेंज येईल कदाचित, म्हणजे खूप रेंज इथे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे, टावर नाही अजिबात आज, त्यामुळे कदाचित माझा आवाज थोडा येईल, पण हळूहळू कदाचित रेंज येईल पुढे असं मी म्हणजे वाटतं मला देखील. आवाज आता नाही सर. थोडं. हॅलो. हा सर, बोला सर, बोला. हा, थोडं उंचीच्या ठिकाणी जाऊन उभं राहता येईल तर बरं होईल थोडं. मी एकदम उंचीच्या ठिकाणी आहे सर, म्हणजे पूर्ण, म्हणजे आता माझ्या घराच्या एकदम बाहेर आलोय मी, आणि जिथे रेंज असते तिथे मी आलोय. म्हणजे टावरचा इथे इतका प्रॉब्लेम आहे की भरपूर प्रॉब्लेम आहे. कधी हा प्रॉब्लेम. आता येतंय बोला. आता येतोय ना? बरं, ठीक आहे, हरकत नाही. तर आज बहिणाबाईंच्या कवितेचे संदर्भ आपल्याला इथे घ्यावे लागतील, कारण की मी अनेक म्हणजे बालपण जे आहे ते बहिणाबाईंच्या कवितांनी आपलं समृद्ध झालेलं आहे. आज त्या बहिणाबाईंच्या लेवागण बोलिकांशी देखील मी इथे संवाद साधतो आहे. या गोष्टीचा खूप अत्यंत आनंद होतोय
की जी ही व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेचं आज पुष्प गुंफण्यासाठी माझ्यासारख्या एका भूमिपुत्राची, शेतकरी आईवडिलाच्या पोराची आपण निवड केलीत, याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात आहे. खरं तर एका शेतकऱ्याच्या घरामध्ये, त्याच्या फाटक्या संसारामध्ये एक असं शेती शिवारातल्या कामाशिवाय वेगळं असं काही नसतं. पण कवितेचं वेड लागलं. घरातले नेहमी सगळे आजूबाजूचे देखील म्हणायचे. अशा गरिबीमध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये कवितेचं वेड जोपासणं म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखं आहे. पण मी त्या गोष्टीला दुजोरा दिला. कारण का दुजोरा दिला? की बहिणाबाईंचं सुंदरसं उदाहरण माझ्याकडे होतं. संत तुकोबांचं उदाहरण माझ्याकडे होतं. संत सावतामाळ्यांचं उदाहरण माझ्याकडे होतं. आणि या सगळ्या उदाहरणातून, त्या सगळ्यांच्या प्रेरणेने एक प्रोत्साहित होऊन ते आतमध्ये कुठेतरी दडलं होतं. ते बीज कुठेतरी रुजलं होतं. त्यामुळे हे बीज जे आहे ते मला असं वाया घालायचं नव्हतं. तर त्या बीजाचा वटवृक्ष करून एक सावली देणारं आधाराचं झाड व्हायचं, एक मनात कुठेतरी बालपणापासून दडलेलं होतं. आणि कवितेचं वेड जे आहे ते मी कधी सोडलं नाही. आज कवितेचा वटवृक्ष होताना, त्या सावलीमध्ये सगळ्यांना एक सामावून घेताना आज अतिशय मनात कुठेतरी आनंद होतो आहे. खरं तर आपण बघत असतो नेहमी की आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यार्थ, वडिलांच्या स्मृतिप्रित्यार्थ वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण मी मगाशी देखील सांगितलं की महाराष्ट्रात पहिल्यांदा मी आज या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होतोय. ती महाराष्ट्रातली पहिली व्याख्यानमाला असावी जी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यार्थ भरवली जाते. खरं तर लेखकांना एकत्र करून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या जाते. माणूस जर कशाने समृद्ध होत असेल, देश जर कशाने समृद्ध होत असेल, तर तो फक्त आणि फक्त विचाराने समृद्ध होतो. विचारांची मुळं जी आहेत ती इतकी खोलपर्यंत रुजायला हवीत की मग वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. आणि आज खूप या मनामध्ये या सगळ्या व्याख्यानमालेबद्दल खूप काही भरभरून बोलायचं आहे. तुमच्या सगळ्यांशी एक मनमोकळेपणाने संवाद साधायचा आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतला, पण वडिलांचे जे संस्कार होते, आईंचे जे संस्कार होते, त्या संस्कारातून आपण सगळेजण लहानाचे मोठे झालो आहोत. कवितेचं शेतशिवार हा विषय जेव्हा आला, त्या गोष्टीचं एक अप्रूप पडलं की शेतीमाल कास्तकार देखील आता साहित्याच्या केंद्रबिंदू मानल्या जात आहे आणि केंद्राच्या मध्यस्थानी येत आहे. पण खरंच भूमिपुत्रांना चांगले दिवस आलेत का? किंवा शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत का? हा देखील प्रश्न आजही अनुत्तरित आहे. जर शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असतील, शेतकरी जर समृद्ध होत असेल, तर मग शेतकरी आत्महत्या का करतात? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर अजूनही आपल्याला सापडलेलं नाही. मग महाराष्ट्र जर समृद्ध होत असेल, भारत जर प्रगतीच्या वाटांवरती जात असेल, तर मग भूमिपुत्र का आत्महत्या करतात? मग भूमिपुत्रांनी आत्महत्या करायला नाही पाहिजे. जर भूमिपुत्र आत्महत्या करत असेल, तर नक्कीच हे सगळं जी व्यवस्था आहे ती कुठेतरी कमी पडते आहे, याचा देखील आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. खरं तर भूमिपुत्रांना केंद्रबिंदू ठेवून जर आपण प्रगतीच्या वाटा शोधल्या, नक्कीच आपला भारत प्रगल्भ आणि पहिल्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही. याचं देखील आज मला इथे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. खरं तर भूमिपुत्रांना गाडून, शेतकऱ्यांना गाडून जर आपण प्रगतीच्या वाटांच्या भिंती उभ्या करत असू, इमारती उभ्या करत असू, तर त्याला शून्य मात्र अशी किंमत आहे. कारण का? की कुणाचाही जीव घेऊन आपण प्रगतीच्या वाटा पुढे नेऊ शकत नाही. जर प्रगतीच्या वाटा भारताला पहिल्या क्रमांकावर आणायचा असेल, तर सगळ्यात पहिलं आपल्या देशातला भूमिपुत्र, आपल्या देशातला शेतकरी हा पहिल्या क्रमांकावर येणं अतिशय आजच्या काळात तरी खूप महत्वाचं आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अतिशय चांगले निर्णय शेतीच्या बाबतीतले, ग्रामीण भागातल्या सगळ्या शेती व्यवस्थेच्या बाबतीतले खूप चांगले निर्णय मधल्या काळामध्ये त्यांनी घेतले. पण ते निर्णय जे पुढच्या काळामध्ये जे आपण बघितलं की तसे निर्णय पुन्हा घेतले गेले नाही. त्यामुळे शेती व्यवस्था पुन्हा विस्कटल्या गेली. शेतीतले जे सगळे कष्ट होते ते शेतकऱ्यांचे वाया जातात की काय, अशी एक अवस्था सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. मधल्या काळामध्ये आलेलं जागतिकीकरणाने पोखरले गेलेला शेती मातीचा चेहरा, या सगळ्यांचा विचार करणं आत्ताच्या घडीला खूप महत्वाचं आहे. कारण शेती पिकली, भूमिपुत्र जगला तर भारत पुढे जाईल. आणि भूमिपुत्र नाही जगला तर आपण प्रगतीच्या वाटा शोधू शकणार नाही. आणि वाटा जरी शोधल्या तरी आपण प्रगतीच्या पथावर जाणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज शेती मातीचा विषय मांडताना आज खूप अतिशय आनंद होतोय की शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी आणि द्वारकामाईच्या या व्याख्यानमालेचं आज द्वारकामाई सगळ्यांच्या आई आहेत. कारण त्यांच्या प्रेरणेमुळे
त्यांनी जर बीज चांगली रुजवली नसती तर भाऊंसारखी मुलं घडली नसती. मग भाऊंसारख्या घडणाऱ्यांच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो द्वारका माईंसारख्या असंख्य महिलांचा आहे, बहिणाबाईंच्या विचारांचा आहे. तो वारसा आहे जो आपल्याला प्रत्येकाला मिळालेला आहे. एका बीजा केला नाश आणि मग भोगिले कणीस. तुकोबांनी का लिहून ठेवलंय? एक बीज स्वतःला मातीत पुरून घेतं आणि 1000 दाण्याचं कणीस घेऊन उगवून येतं. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण स्वतःला मातीत फेकून जेव्हा आपण देतो तेव्हा हजारो दाणे घेऊन आपण वरती येतो. किती मोठी प्रेरणा आणि किती मोठा संदेश हे भूमिपुत्र देत असतात. या गोष्टीचा विचार करणं देखील आज खूप काळाची गरज आहे. इथला भूमिपुत्र जगला पाहिजे, शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे. मधल्या काळात आपण बघितलं की कर्जाचे बोजे वाढत गेले, हप्ते वाढत गेले, सावकाराचे तगादे. गावखेड्यामध्ये आज मी ज्या राहतो तिथे आजही सावकारी पद्धती एक रुजले जाते शेतकऱ्यांच्या माथ्यावरती. पण ती का रुजले जाते? कारण शेतकरी हतबल होतात. दुबार पेरण्या, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, आणि या दुष्काळामध्ये पोखरल्यामुळे शेतकऱ्यांवरती बिकट अवस्था येते आणि मग सावकाराची उंबरे झिजावे लागतात. बँकांमध्ये लाईनी लागतात, बँकांना हवे तसे कर्ज मिळत नाहीत, पहिलेच हप्ते थकलेले असतात आणि कुठलेही निर्णय ठोस जे असतात ते मिळत नाहीत. आणि मग शेतकरी कैचीमध्ये सापडलेल्या एका सुपारीसारखी त्याची अवस्था होते. आणि मग खरंच हे भरडल्या जाते का, किंवा शेती व्यवस्था खरंच पहिल्या क्रमांकावर येते आहे का, या गोष्टीचा देखील खूप विचार करण्याची आज काळाची गरज आहे. आपण बघितलं की मधल्या काळामध्ये जागतिकीकरण आलं, पण त्या जागतिकीकरणाचे किती चांगले परिणाम, किती वाईट परिणाम शेती विश्वावर झाले, या शेती मातीवर झाले, हे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये अनेक रासायनिक खतं आली, पण त्या रासायनिक खतांनी काय झालं की माणसं एक डिजिटल झाली, माणसंच डिजिटल झाली. म्हणजे कशी झाली की अगदी एका महिन्यानंतर येणारी भाजी आज आठवड्यामध्ये पिकायला लागली. पण हे हायब्रिड खाणं जे आहे त्याने माणसं आजारी पडायला लागली, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पूर्वीचे जे गावरान बिये होते, जे गावरान संस्कृती होती आपली पूर्वीची, ती कुठेतरी हरवत गेली. आणि टिपिकल अगदी चेहरा मोहरा बदललेली, आपण अगदी आपल्या चेहऱ्याला क्रीम पावडर लावतो, थोड्या वेळापुरता चेहरा उजळ दिसतो, पण जो नॅचरली नैसर्गिक आपलं सौंदर्य असतं ते वेगळं असतं. आणि आपण लावलेलं आपल्या चेहऱ्यावरती क्रीम पावडरचं जे सौंदर्य असतं ते वेगळं असतं. अगदी तशीच अवस्था आता शेती मातीची झाली आहे. शेती मातीचा चेहरा मोहरा जो बदलला आहे तो क्रीम पावडर लावून आपण सगळ्यांनी बदललेला आहे. त्याचं कारण काय की जागतिकीकरणाचे परिणाम. या जागतिकीकरणाने किती चांगले परिणाम, किती वाईट परिणाम शेती विश्वावर केले, याचा विचार करण्याची आज खूप काळाची गरज आहे. इथला भूमिपुत्र जगला पाहिजे, हेच सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज या व्याख्यानमालेचा भाग होताना, शेवटचं पुष्प गुंफताना अतिशय एक जिव्हाळ्याची सगळी तुम्ही माणसं जोडली जात आहात, या गोष्टीचा देखील कुठेतरी आनंद आहे. भाऊंसारखं कार्य मी अगदी खूप दिवसांपासून हे सगळं बघत आलोय की इतकं वेगळ्या क्षेत्रामध्ये असून देखील एक साहित्यिकांची जाण जी असते, जे साहित्यिकांचं वलय त्यांच्याकडे आहे, ते आज त्यांच्यामध्ये आपण सगळेजण पुरेपूर बघत आहोत. आणि या व्याख्यानमालेचा भाग होताना अतिशय मनामध्ये कुठेतरी एक भरून येत आहे की मी तुमच्या सगळ्यांशी आज संवाद साधतो आहे. विशेष म्हणजे पोरी शाळेत निघाल्या. आज एका भूमिपुत्राची, एका शेतकरी आईवडिलाच्या पोराची कविता जवळपास 21 देशांमध्ये गेली. आज ती गोष्ट देखील मला इथे आवर्जून तुम्हा सगळ्यांना सांगायची. आज का 21 देशामध्ये गेली की ते जे भूमिपुत्राचं लिहिणं होतं, ते जे दुःख होतं त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये उमटलेलं, आणि गावखेड्यातल्या मुलांना देखील शिकण्याचे अधिकार आहेत, ते देखील शिकले पाहिजे. आपला भारत सगळी जण जर समानतेच्या बाजूने आली, समान झाली, तर आपण कुठेतरी प्रगतीच्या वाटा शोधायला एकमेकांना मदत करू आणि यशाच्या उंच शिखरावर जाऊ. आज पोरी शाळेत निघाल्यासारख्या कविता 21 देशांमध्ये गेली आणि जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये त्या कवितांचा अनुवाद झालेला आहे. खर तर लेवागण बोलीमध्ये आपल्या जळगावकरांशी आणि भुसावळकरांनी देखील खूप मोलाचा वाटा त्या कवितेसाठी उचललेला आहे. आदरणीय आमच्या महाजन मॅडम त्यांनी देखील, प्राध्यापिका महाजन यांनी देखील त्या कवितेचा लेवागण बोलीमध्ये अनुवाद केला आणि ती तिकडच्या भागामध्ये अतिशय सगळ्या मुलांच्या आवडीची कविता झाली. महाराष्ट्रातल्या जवळपास 5000 शाळांमध्ये ती कविता फळ्यावरती लिहिल्या गेली आणि आजही ती कविता असंख्य जेव्हा छोट्या छोट्या मुलांची पत्र आली तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की सर, आम्ही तुमची ही कविता आमच्या प्रार्थनेबरोबर म्हणतो. तेव्हा भरून येतं की आपण एका भूमिपुत्राच्या सगळं हे जीवन जगत असताना पण ते उदाहरणं जी माझ्याकडे होती ती तुकोबांची होती, सावता माळ्यांची होती, बहिणाबाईंची होती.
की जगण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या ह्या सगळा संदेश असताना आपण का मागे थांबायचं? भूमिपुत्राने ठरवलं तर काय करू शकणार नाही तो? इतकी ताकद भूमिपुत्रांमध्ये आहे. कारण का भूमिपुत्रांमध्ये ताकद आहे? की एका बीजाचे 1000 दाणे करण्याची जी ताकद आहे ती भूमिपुत्रांमध्ये आहे. ती ताकद ओळखून आपण सगळ्यांनी भूमिपुत्रांना पहिल्या क्रमांकावरती घेणं आज काळाची गरज आहे. आज या लेवागण बोलिकांशी सगळ्यांशी संवाद साधताना आज काही कवितांचं इथे वाचन देखील मी या शेवटच्या पुष्पामध्ये करणार आहे. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का? हो सर, पोहोचतोय. हा ठीक आहे. तर आज काही कवितांचं मी इथे वाचन देखील करणार आहे. आज रेंजचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित कधी कधी प्रश्न पडतो की आपण गावखेड्यात असतो आणि गावखेड्यात आजही आपण बघतो की भारत किती प्रगल्भ झाला किंवा किती यशस्वी शिखरावरती, आजही गावखेड्याची जेव्हा परिस्थिती आपण बघतो ती जैसे थे वैसेच आहे. आज हे देखील मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचंय. कारण मी रोजचं जगणं जे आहे गावखेड्यातलं ते भोगतो आहे, बघतो आहे की कुठल्याही प्रगतीच्या वाटा गावापर्यंत येऊन धडकत नाहीत. त्यामुळे अतिशय बिकट अवस्था जी आहे ती आज भूमिपुत्रांची होत आहे आणि यशस्वी होण्यामध्ये भूमिपुत्रांना मग ह्या सगळ्या अडचणी येत आहेत. आज लेवागा तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना खूप भरून येत आहे की आज एक भूमिपुत्र म्हणून, शेतकरी आईवडिलाचा मुलगा म्हणून जेव्हा घडत असतो, जेव्हा आपण काहीतरी करत असतो, तेव्हा आपण तुम्ही दिलेली सगळी पाठीवरची जी थाप आहे त्या पलीकडे माझ्याकडे असं काही नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज उभा आहे. आज एक भूमिपुत्र शेतकऱ्याचा मुलगा बोलत असताना आणि त्याच्या कविता तुमच्या मांडताना आज सगळं भरून येत आहे. आज मी काही कविता देखील आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. एक कविता घेतो मी, दिंड्या नावाची कविता आहे जी आपण बघतो की वाऱ्या निघतात आणि वाऱ्यांमध्ये आपण सगळे सहभागी होतो. पण ह्या कवितेतली जी दिंडी आहे ती एक चळवळीची आणि वेगळी भूमिपुत्रांना जागा करणारी अशी दिंडी आहे. आज त्या कवितेचं शीर्षक दिंडी आणि सगळं मी पुढे माईंबद्दल देखील बोलणार आहे, भाऊंबद्दल देखील बोलणार आहे आणि जेवढं मन मला इथे मोकळं करता येईल तेवढं मी आज मन तुमच्या सगळ्यांसमोर मोकळं करणार आहे. शेती व्यवस्थे परिणाम, शेती व्यवस्था बिघडलेली जी यंत्रणा, त्या सगळ्यांचे मी इथे टिप्पणी माझ्याकडे ज्या काही आहेत त्या मी देखील मांडणार आहे. पहिली कविता घेतो दिंड्या नावाची. की दिंड्या निघाल्या वावरातून, की दिंड्या निघाल्या वावरातून दुष्काळाच्या झळा सोसून, की दिंड्या निघाल्या वावरातून दुष्काळाच्या झळा सोसून, उन्हाचे ओझ झेलून विठोबाच्या दर्शनासाठी जगण्याच्या उमेदीनं कितीतरी दिंड्या आतापर्यंत भुईच्या भेगात गडप झाल्यात. की कितीतरी दिंड्या आतापर्यंत भुईच्या भेगात गडप झाल्यात. कितीतरी विठोबा लटकले झाडांना, की कितीतरी विठोबा लटकले झाडांना आणि कितीतरी तुकोबांनी घेतलेत गळफास, आणि कितीतरी तुकोबांनी घेतलेत गळफास. ही रक्ताने माखलेली पायवाट, ही रक्ताने माखलेली पायवाट किती काळापासून अखंड वाहत असलेली, किती काळापासून अखंड वाहत असलेली या वाटेने चालत आलेला सिद्धार्थ, की या वाटेने चालत आलेला सिद्धार्थ अजूनही सापडलेला नाही. की या वाटेने आलेला सिद्धार्थ अजूनही सापडलेला नाही. वर्धमान कुठे आहे? की या वाटेने चालत आलेला सिद्धार्थ अजूनही सापडलेला नाही. वर्धमान कुठे आहे? कबीराचे काय झाले? की वर्धमान कुठे आहे? कबीराचे काय झाले? आणि माझा तुकाराम रक्ताने कसा काय माखलाय? आणि माझा तुकाराम रक्ताने कसा काय माखलाय? रक्ताने कसा काय माखलाय? किती दिंड्या मातीत गाडल्या गेल्यात, की किती दिंड्या मातीत गाडल्या गेल्यात, तरी देखील मला आवाज येतोय माणसांमधल्या माणूसपणाचा. तरी देखील मला आवाज येतोय माणसांमधल्या माणूसपणाचा. दिंड्या निघाल्यात शेत शिवारातून, की दिंड्या निघाल्यात शेत शिवारातून. बाब घालत आहे जागर आणि दिंड्या मिसळत आहेत दिंड्यांमध्ये, आणि दिंड्या मिसळत आहेत दिंड्यांमध्ये. दूर उडालेली पाय वाटेवरची धूळ, की दूर उडालेली पाय वाटेवरची धूळ मी माझ्या मुठीत घट्ट धरली.
आहे माझ्या कपाळावर आणि लावली आहे माझ्या कपाळावर. आज सर्व भाषिकांशी, तुमच्या सगळ्यांशी, आज तुम्ही देखील सर्वजण शेतकरी कुटुंबातले आहात, शेतकरी आईवडिलांची मुलं आहात. त्यामुळे ह्या सगळ्या कविता मांडत असताना आज खूप अतिशय एक भरून येत आहे की मी आज तुमच्या सगळ्यांशी इथे संवाद साधतो आहे. द्वारका माईच्या स्मृती प्रित्यार्थ आज ही जी व्याख्यानमाला आहे ती मी महाराष्ट्रातून सांगितलं की पहिल्यांदा मी अशा व्याख्यानमालेमध्ये सहभागी होतोय की जी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यार्थ भरवली जाते. आणि ही संस्काराची बीज असतात. आपण पुढच्या पिढ्यांना जेव्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण होते की आपण पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं, तर पुढच्या पिढ्यांसाठी आपण ही आज पेरत आहोत, तेच उद्या उगवणार आहे. आणि जे आज भाऊ पेरून ठेवतायत की आपल्या आईच्या स्मृती प्रित्यार्थ हा संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश आहे आणि चांगलं कार्य आहे, त्या कार्याला मी मनोमन वंदन करतो. खरं तर हे कार्य जे आहे ते इतकं सोपं नाहीये. सगळ्या भाषिकांना एकत्र करून त्यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करून आणि त्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्राला देत असताना आज खूप अतिशय सगळ्यांना एक उत्साहाचं एक वेगळं असं वातावरण भाऊंनी की आपल्या आईच्या स्मृती प्रित्यार्थ देखील ही व्याख्यानमाला आयोजित केली. खरं तर दुःखाला दूर सारून अनाथांची माय सिंधुताई सपकाळ नेहमी म्हणतात की अश्रूंचं बोट धरून आपण चालायला शिकलं पाहिजे. आईच्या दुःखामध्ये हळहळत न बसता आईसाठी काय करता येईल, आईने आईच्या स्मृती कशा जाग्या राहतील, हा एक सुंदरसा संदेश भाऊंनी या उभ्या महाराष्ट्राला दिला आहे. याचं देखील आज इथे आवर्जून उल्लेख मला करावासा वाटतो. आज ह्या सगळ्या व्याख्यानमालेचं भाग होताना असंख्य कविता मी मांडाव्यात असं आमच्या आनंद भाऊंचं देखील म्हणणं होतं की तुमच्या काही कविता आज आम्हाला इथे ऐकायच्या आहेत. आणि ती व्याख्यानमाला सादर करत असताना आज मी आपल्या पुढे जेवढ्या कविता देखील मला मांडता येतील तेवढ्या मांडणार आहे. मधल्या काळामध्ये काय झालं की जागतिकीकरणाने शेतीमातीचा चेहरा बदलला. पूर्वीची जी शेणखत व्यवस्था होती ती कुठेतरी हरवत गेली. जनावर हद्दपार झाले, दावणीच्या दावणी नष्ट झाल्या, गायींची गोहत्या झाली, बैल कुठेतरी खटकांना विकल्या गेली, दावणी ओस पडल्या आणि भयंकर असं वातावरण जे आहे ते आपल्या देशामध्ये निर्माण झालं. आपण बघतो की आता कोरोनाची महामारी आहे, आपण सर्वजण बंदिस्त आहोत. आजची व्याख्यानमाला देखील आपण सर्वजण बंदिस्त होऊन आपल्या बंद दरवाजाच्या आत ऐकत आहोत. का ऐकत आहोत की ही माणसांनी केलेली कृत्य आहेत. तर ती कशी कृत्य आहेत? आपण पशु पक्ष्यांना, गाई गुरांना बंदिस्त केलं, त्यांच्यासाठी आपण पिंजरे तयार केले आणि आपण आजादपणाने फिरत राहिलो. पण आज उलटी व्यवस्था आहे, पशु पक्षी आजाद आहेत आणि माणसांना पिंजरे आलेले आहेत. ही कोरोनाने दाखवलेली ही सगळ्यांना एक झळ आहे. खरं तर ती झळ, त्या झळेच्या वाफेमध्ये आज प्रत्येक जण आपण होरपळत आहोत. ही होरपळ जी आहे ती होरपळ व्यक्त करण्यासाठी आज आपण सर्वजण इथे उत्सुक आहात. खरं तर पुढची कविता घेतो की चल उठ बापू. आई जेवढी महत्वाची असते तेवढे वडील देखील खूप महत्वाचे असतात. आईच्या सोबत मुलं घडवणारा महत्वाचा एक भाग म्हणून आपण वडिलांना ओळखतो. मान्य आहे की वडिलांना शिस्त असते, रागीट असतात, पण मुलं घडवताना ते कुठेही कमी पडत नाहीत. आज हेच मला इथे आवर्जून सगळ्यांना सांगायचंय. गेल्या काही 2 व्याख्यानमालांमध्ये आपण बघितलं की मुलांविषयी कविता सरांनी सादर केल्या, पाटील सरांनी. त्यानंतर सरांनी वडील एका सरांनी सांगून दिले. पण या दोघांचा दुवा जर आहे तर शेती माती आहे. माती ह्या दोघांचा दुवा आहे. कसा दुवा आहे की एका बीजाचे 1000 दाणे करण्याची जी क्षमता आहे, जी ताकद आहे ती आपल्या भूमिपुत्रांमध्ये आणि आपल्या मातीमध्ये आहे. इतकं चांगलं देणं जे आहे ते मातीचं आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. पुढची कविता सादर करतो की चल उठ बापू. असं कोरडवाहू वावरात बिन पाण्या वाचून झुरत असलेलं तुझं आयुष्य. की असं कोरडवाहू वावरात बिन पाण्या वाचून झुरत असलेलं तुझं आयुष्य आणि वर आभाळाकडे चातकासारखे तुझे डोळे. बापू धीर सोडून कसं चालेल, बापू धीर सोडून कसं चालेल, धीर सोडून कसं चालेल. बैल शेतातून पोरं गावातून, बैल शेतातून पोरं गावातून आणि माणसं वावरातून काढता पाय घेऊ लागली तर. बैल शेतातून पोरं गावातून आणि माणसं वावरातून काढता पाय घेऊ लागली तर येणाऱ्या पिढ्यांच्या हाती आपण काय देणार आहोत. की येणाऱ्या पिढ्यांच्या हाती आपण काय देणार आहोत, काय देणार आहोत. उठ बापू पेर त्याला कुण्या गळफासाची आठवण न ग. की उठ बापू पेर त्याला कुण्या गळफासाची आठवण न ग. हातात रुग्ण धरून चालणाऱ्याच्या काळजात दुष्काळाच्या दुःखाची झळ नको. की हातात
ऋण धरून चालणाऱ्याच्या मनात दुष्काळाच्या दुःखाची झळ नको, झळ नको. तुझं रुमण तिफन वखर जुपन, की तुझं रुमण तिफन वखर जुपन, जू शिवळ वाध्या कसाट्या बैल कासरा आणि उधळू दे तुझी खोंड, आणि उधळू दे तुझी खोंड, आणि घुमू दे साऱ्या वावरभर तुझ्या सुगीचा हिरवा अभंग, आणि घुमू दे साऱ्या शिवारभर तुझ्या सुगीचा हिरवा अभंग, हिरवा अभंग. सालोसाल सारखंच नसतं रे, की सालोसाल सारखंच नसतं रे दुष्काळाचं संकट, की सालोसाल सारखंच नसतं रे दुष्काळाचं दुःखाचं संकट. पुन्हा पुन्हा होत नसतात दुबार पेरण्या, की पुन्हा होत नसतात दुबार पेरण्या. आता ठरलं आहे तू जन्मभर गळफास न घेण्याचं, तर वावर पेरून काढ. आता ठरलं आहे की जन्मभर तू गळफास न घेण्याचं, तर वावर पेरून काढ. खाली शेत रांडपण आलेल्या बाईसारखं दिसतं, की खाली शेत रांडपण आलेल्या बाईसारखं दिसतं. चल उठ बापू, चल चल उठ बापू, आणि लाव काळ्या मातीच्या भाळावर हिरवं कुंकू, आणि लाव काळ्या मातीच्या भाळावर हिरवं कुंकू, हिरवं कुंकू. आज ह्या सगळ्या व्याख्यानमालेमध्ये सहभाग घेत असताना आज सर्वजण आपण भाषिक उपलब्ध आहात, आणि या सगळ्या व्याख्यानमालेचं, त्या भूमिपुत्राच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आपण उत्सुक आहात. कविता आज काही तुमच्या देखील इथे काही गोष्टींचा मी इथे पुढे उल्लेख देखील करणार आहे, आणि या व्याख्यानमालेचा समारोप जे आहे त्याचं पुष्प जे माझ्याकडे आलेलं आहे ते मी पसायदानाने त्याचा समारोप करणार आहे. तर शेवटच्या सत्राकडे काही वळत असताना अजून काही विषय मला इथे मांडायचे, की मधल्या काळामध्ये शेतशिवार जो विषय माझ्याकडे आला, आताचा जो तुम्ही मला विषय दिलेला आहे, त्या विषयाचं मला अतिशय एक भरून येत आहे इथे, की तो विषय जो आहे तो माझ्या वाट्याला आला. खर तर भूमिपुत्राचं जगणं मांडत असताना, शेती व्यवस्थेची नोंदी घेत असताना खूप कमालीचं अस्वस्थपण जे आहे ते मनामध्ये येत आहे. कारण का, की शेती मातीचा चेहरा मोहरा जो आहे तो बदललेला आहे, पूर्ण हायब्रिड जगणं झालेलं आहे. तर याचं कारण म्हणजे हे जागतिकीकरण आहे. जागतिकीकरणाने शहरं सुधारली, खेडी सुधारली मान्य आहे, पण खेड्यांमध्ये आजही काही गोष्टींचा इतका अभाव आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मुलं घडायला अतिशय अवघड जात आहे. आज त्या भूमिपुत्राचं सगळं जगणं मांडत असताना एक शेतकरी कुटुंबात जन्म झाला, वडील शेतकरी, 18-20 घरात दारिद्र्य, त्यामुळे शिक्षण कुठे घ्यायचं, फी कशी भरायची, आणि आपण कसं पुढे जायचं, या सगळ्या अवस्थेमध्ये मी होतो. पण ह्या सगळ्या अवस्था, हे सगळं दुःख जे आहे ते कुठेतरी झटकून दिलं, आणि नाही, आपण लढलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजाचं एक देणं लागतो, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आपण चालणारी बोलणारी माणसं आहोत. पशु पक्षी आपल्यासाठी खूप काही करून ठेवतात, पण माणसं आपण बोलणारी असून देखील, 2 हात पाय 2 असून देखील आपण का काही करत नाही? तर आपण केलं पाहिजे, कारण आपण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण एक देणं लागतो समाजाला. आणि जन्मामध्ये 33 कोटी योवणीनंतर आपल्याला जन्म मिळतो, याचे देखील दाखले पुराणामध्ये आज आपल्याला मिळतात. मग 33 कोटी योवणीनंतर आपल्याला आलेला हा जो जन्म आहे तो आपण कसा सार्थकी लावायचा, त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे आज भाऊ आपल्याला देत आहे. आईच्या व्याख्यानमाला आहे, त्या व्याख्यानमाला शेवटचं एक पुष्प गुंफताना भरून येत आहे, की किती आई ती उदार आहे जिने सगळ्यांना या घडवलं, आणि वडील सुद्धा किती दातृत्ववान आहेत की त्यांनी भाऊंसारखा मुलांना घडवलं. आज भूमिपुत्रांचं एक जगणं मांडत असताना किती स्वतःला आपण भाग्यवान समजतो, की त्या आई वडिलांमुळे आज हे जग जे आहे ते आपण बघत आहोत. ते आई वडील किती उदार असतील, किती उदार अंतःकरणाची, आणि किती पुण्यवान असतील की ज्यांनी आपल्यासारख्या मुलांना जन्म दिलाय, आणि समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आपल्याला त्यांनी बुद्धी दिली. आपल्या मनामध्ये जे संस्कार रुजत गेलेले आहेत ते बाल मनातले संस्कार आहेत. आपल्या प्रत्येकाचे वडील जवळपास ज्ञानेश्वरी वाचतात, आई प्रत्येकाची जवळपास गीता वाचते. सगळ्या गोष्टीतून आपण आपलं बालपण जे आहे ते आपण घडवत चाललेलो आहोत, घडत गेलेलं आहे. आज हे सगळ्या बालपणाचं जगणं मांडत असताना, भूमिपुत्राचं जगणं मांडत असताना, आणि त्याच्या सुखदुःखाच्या नोंदी करत असताना अतिशय सगळ्यांचं एक मला इथे बघून, ज्या माणसांबद्दल मी ऐकत होतो, ज्या माणसांबद्दल मी बघत होतो, फक्त वाचत होतो कुठेतरी, आज त्या सगळ्या माणसांमध्ये
सामील होताना, त्यांच्यामध्ये आपले विचार मांडताना अतिशय कमालीचं असं भरून येत आहे. कारण एका भूमिपुत्राच्या घरामध्ये, शेतकऱ्याच्या घरामध्ये दुःखाशिवाय काही नसतं मित्रांनो. पण त्या दुःखालाही कुठेतरी दूर सारून सुखाचा वटवृक्ष उभा करताना किती धांदते, किती दुःख झेलावं लागतं. त्या उन्हाचे, पावसाचे आणि दुष्काळात जेव्हा आपण उभा राहतो, तेव्हा कुठेतरी आपण एक समाजाचं देणं लागतो आणि त्या समाजाचं देणं आपण सगळ्यांनी एक पुढे यायचं असतं. आज भाऊच्या माध्यमातून आपण बघत आहोत की चांगलं नेतृत्व आणि चांगलं दातृत्व सुद्धा त्यांच्याकडे आहे. खरं तर नेतृत्वाला जर दातृत्वाची जोड असेल तर माणसं दुसऱ्यांसाठी झटत असतात. याचं चांगलं उदाहरण आपल्या सगळ्यांपुढे आहे. आज पुढची कविता मी आपल्या समोर मांडतोय. आज आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे की मी किती कविता तुम्हाला त्यांनी सांगितलं काही जणांनी मलाही की तुमच्या काही कविता भरपूर ज्या आहेत त्या आम्हाला ऐकायच्यात आणि त्या सगळ्याच कविता जेवढ्या काही मला सादर करता येतील तेवढ्या मी आज इथे तुमच्या पुढे मांडणार आहे. तर पुढची कविता दावण नावाची कविता घेतो की आपली शेती व्यवस्था कशी विस्कटत गेली आणि शेतीला कसे वाईट दिवस आले. त्याचं कारण म्हणजे दावण आहे की ज्या दिवशी आपली दावण ओस पडली, आपली बैल जी आहेत ती खटकाच्या दावणीला गेली आणि आपली गाई गुरं गोठ्यातून नष्ट झाली, त्याच दिवशी आपल्यावरती अवकळा आली. त्याच दिवशी भूमिपुत्र आत्महत्या करायला लागले. कारण का की बैलांची लक्ष्मी जी आहे, गाई गुरांची जी शेती व्यवस्थेला लाभलेली लक्ष्मी आहे ती आपण कुठेतरी लोटून दिली, दूर लोटून दिली आणि आधुनिकता आपल्यामध्ये मुरवली. पण त्या आधुनिकतेचे किती चांगले परिणाम झाले, किती चांगले वाईट परिणाम झाले, याचा जेव्हा आपण हिशोब मांडायला बसू तेव्हा नक्कीच आपली पूर्वीची संस्कृती तिला आपण पहिलं प्राधान्य देणार, यात अजिबात शंका नाही. पुढची कविता घेतो मित्रांनो. कवितेचं शीर्षक आहे दावण. की गाई म्हशींचे माज जिरवून, की गाई म्हशींचे माज जिरवून नामशेष झाली माझी दावण. पोटच्या पोरांसारखीच, की पोटच्या पोरांसारखीच माया केली गुरांवर, सणावाराला घातली साखर पोळीवर. शाळेच्या दिवसांमध्ये हातातली पाटी पेन्सिल टाकून, पाठीवरलं दप्तर खुंटीला टांगून ढोलक्या होतो आपण. की शाळेच्या दिवसांमध्ये हातातली पाटी पेन्सिल टाकून, पाठीवरलं दप्तर खुंटीला टांगून ढोरक्या होतो आपण. कारण भूमिपुत्र म्हणून एक आत कुठेतरी दडलेला असतं, की एक भूमिपुत्र म्हणून कुठेतरी आत दडलेलं असतं ना आपल्या, कुणीतरी हिनवतच की शेतकऱ्याचा पोरगा आहे, किती तत्वज्ञान असणार त्याच्याकडे. की कुणीतरी हिनवतच की शेतकऱ्याचा पोरगा आहे, किती तत्वज्ञान असेल त्याच्याकडे. काल परवा भराभरा दूध देणाऱ्या गाई म्हशींचे जेव्हा आटतात पाणी, की काल परवा भराभरा दूध देणाऱ्या गाई म्हशींचे जेव्हा आटतात पाणी आणि मग इंजेक्शनची किती सपसेल आपण पाझरवत असतो माया. आणि मग इंजेक्शनची किती सपसेल पाझरवत असतो आपण माया. आणि गावरान गायांनाही लाल कंदार वासरू व्हायचे देत असतो आपण टॅबलेट. की गावरान गायांनाही लाल कंदार वासरू होण्याचे देत असतो आपण टॅबलेट. अशा वेळी नक्कीच आपल्यातलं माणूस पण हरवल्याचा भास होतो आपल्यालाही. आपल्यातलंही माणूस पण हरवल्याचा भास होतो आपल्याला. की दुधा तुपाच्या गायी दोर लावून बाजारात नेताना, की दुधा तुपाच्या गायी दोर लावून बाजारात नेताना किती घुटमळली वासरं पायात. की दुधा तुपाच्या गायी दोर लावून बाजारात नेताना किती घुटमळली वासरं पायात. पोरकी झाली दावण घराच झालं धरण, पोरकी झाली दावण घराच झालं धरण. कितीही दुःखाचा पूर आला तरी, की कितीही दुःखाचा पूर आला तरी जगावंच लागेल आपल्याला. की कितीही दुःखाचा पूर आला तरी जगावंच लागेल आपल्याला. मातीत पाय ठेवून 7-12 कोरा करायचा ना म्हणून, पुढे 7-12 कोरा करायचा ना म्हणून, 7-12 कोरा करायचा ना म्हणून. या भूमिपुत्राला कधी चांगले दिवस येतील, हा भूमिपुत्र कधी केंद्रस्थानी येईल, या व्यवस्थेच्या कधी केंद्रस्थानी येईल आणि या व्यवस्थेच्या कचाट्यातून कधी बाहेर पडेल. तर त्या दिवशी तो बाहेर पडेल ज्या दिवशी इथल्या भूमिपुत्राचा 7-12 कोरा होईल. इथली भूमिपुत्र जी आहेत ती सगळ्या यशस्वी वाटा जेव्हा चोखाळतील त्याचं एकमेव कारण म्हणजे भूमिपुत्रांवरती लादल्या गेलेली ही जागतिकीकरणाची झूल. ही झूल कुठेतरी दूर सारून जी आपली पूर्वीची संस्कृती होती, जी शेती व्यवस्था होती, जी शेणखत व्यवस्था होती, तिचा विचार करण्याची आज पुन्हा आपल्यावरती
काळाने गरज आणून ठेवलेली आहे. पण ती शेती बघा, पूर्वीची शेती बघा कशी पिकायची. रासायनिक जगणं नव्हतं. एक गावरानी सगळ्या ही व्यवस्था होती आणि त्यामुळे आपण कमालीचे सगळेजण चांगलं सुदृढ आयुष्य जगत आलो. पण आताच्या काळामध्ये तसं नाही. आता सुदृढ आयुष्य मिळत नाही. अगदी जन्मलेल्या मुलाला देखील कातात ठेवावं लागतं. अगदी 5-7 वर्षाच्या मुलाला शुगर होते. अगदी 10-15 वर्षाच्या मुलींना बीपी होते. हे काय चाललेलं आहे? आपल्याला सगळ्यांना जर जगायचं चांगलं असेल किंवा काहीतरी यशस्वी करायचं असेल, तर हे हायब्रिड जगणं जे आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते कुठेतरी नष्ट करून पुन्हा आपली शेती व्यवस्था व्यवस्थित मांडण्याची गरज आता पुन्हा येऊन ठेवलेली आहे. आणि त्याचा विचार करणं आज काळाची देखील गरज आहे. या द्वारकामाई व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफत असताना आणि शेती व्यवस्थेचे प्रश्न मांडत असताना आज सगळ्यांना मला सांगायचंय की इथल्या भूमिपुत्र सगळ्यात पहिला केंद्रस्थानी येणं खूप गरजेचं आहे. जर भूमिपुत्र जगला तर आपला देश जगेल आणि देश जर जगला तर आपण यशस्वी प्रगतीच्या पथावरती आणि उंच शिखरावरती जाणार आहोत. जर उंच शिखरावरती जायचं असेल तर भूमिपुत्रांना पायात गाडून आपण पुढे जाणार नाही, तर भूमिपुत्रांना केंद्रस्थानी ठेवून आपण यशस्वी वाटा ज्या आहेत त्या पुढे चालणार आहोत. कोरोनाच्या महामारीमुळे आज आपण सर्वजण बंदिस्त आहोत, पण या बंदिस्त काळामध्ये देखील भाऊंनी आपल्याला एक चांगल्या विचाराची जी शिदोरी आहे, जी विचारांची माळ आहे, जी विचारांचा मळा आहे, तो फुलता ठेवण्यासाठी आज ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आणि त्या व्याख्यानमालेचं हे शेवटचं पुष्प गुंफत असताना आज तुम्ही सर्वजण या भूमिपुत्राच्या कविता ऐकण्यासाठी साक्षीदार आहात. एका शेती मातीतलं जगणं जगत असताना एक भूमिपुत्राकडे माझ्याकडे असं काही नव्हतं, पण कवितेने वडील नेहमी सांगायचे, बाकीचे लोकही सांगायचे की कवितेचा वेळ नको, भिकेचे डोहाळे हाती येतील, भिकेचा कटोरा हाती येईल. पण कवितेने तसं होऊ दिलं नाही. कवितेने 21 देशांमध्ये फिरवून आणलं या भूमिपुत्राला. आज हा भूमिपुत्र आपल्या पुढे झूमच्या माध्यमातून बोलतो आहे. मला हेच उभ्या महाराष्ट्राला सांगायचं आहे की जर ठरवलं तर आपण काय करू शकतो. तर इतकी ताकद आपल्यामध्ये आहे, इतके चांगले संस्काराचा वारसा आपल्यामध्ये आहे, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते इतकं चांगलं फुललेलं आहे. त्यामुळे आपण स्वतःला एक मागे घेऊन आपण अजिबात चालणार नाही, तर आपण देखील आपल्याला केंद्रस्थानी ठेवून आपण समाजाचं देणं लागतो आणि ते चुकतं करण्याची वेळ जी आहे ती आज आपल्या प्रत्येकावरती येऊन ठेवली आहे. आज आपण बघितलं की मधल्या काळामध्ये सगळेच लोकांनी किती सहकार्य केलं, मोठं आपुलकीची भावना दाखवली. कोरोनाच्या काळामध्ये पोलीस दादांना, सगळ्यांना, डॉक्टरांना, सगळ्यांना जेवण पुरवलं, नाश्ता पुरवला, पाणी पुरवलं. ते का पुरवलं? की आपल्यामध्ये कुठेतरी ते बीज रुजलेली आहे. आणि भाऊंनी देखील बघितलं की किती चांगलं मोठं समाजकार्य जे आहे ते कोरोनाच्या काळामध्ये केलं. असंख्य फोटो जे आहेत ते व्हायरल आणि आपण सगळ्यांनी बघितले. ती बीज कुठे रुजतात आणि ही लोक कोणती असं काम करतात की ज्यांच्या मागे द्वारकामाईंच्या विचारांचा वारसा, ज्यांना द्वारकामाईंच्या विचारांसारखा वारसा ज्या मुलांना मिळतो ती मुलं अशी घडत जातात. आज हेही मला इथे आवर्जून सांगायचंय. द्वारकामाईने किती चांगले संस्कार इथे केलेत की आज पिढ्यानपिढ्यांमध्ये त्यांचं जे नाव आहे ते इथे रुजत चाललेलं आहे. त्यांनी दिलेले संस्कार किती चांगले असतील की ज्याच्यामुळे आजही पिढ्या घडत आहेत. त्या आई किती थोर आहे की जिने असं सगळं कुटुंब सांभाळलं, ही सगळी व्यवस्था सांभाळून स्वतःच देखील एक जगणं सांभाळून अशा मुलांना घडवत गेली. ती खूप श्रीमंत असतील किंवा दादा खूप श्रीमंत घरातले आहेत, टाटा बिर्लाच्या आपण सगळे घरातले आहोत असं अजिबात नाही. आपण भूमिपुत्रांची मुलं आहोत, आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपण कमी देखील अजिबात नाही आहोत. कारण का कमी नाही आहोत की एका बीजा केला नाश आणि मग भोगिले कणीस. संतांनी का लिहून ठेवलंय की एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची क्षमता जी आहे ती आपल्यामध्ये आहे. मग ही कुठेही आपण कमतरता जी आहे ती भासू देता कामा नये. पुढे मी काही कविता घेणार आहे. आपल्याला पूर्वी शाळेत निघाल्या ही कविता देखील ऐकायची आहे. आणि ही कविता जी अतिशय गाजत असलेली आणि सगळ्या भाषांमध्ये अनुवादित झालेली ती कविता देखील मी आज आपल्या समोर मांडणार आहे. आमचे पाटील सर आहेत. आपण सर्वजण या कवितांचा आस्वाद घेत आहात. आताचा काळ कसा बदलला, मुलं मुली कशी बदलली आणि त्यांच्या शाळा कशा बदलल्या, कशा डिजिटल झाल्या, याचं एक उदाहरण म्हणून मी आज ही कविता आपल्या समोर ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे शाळेत जाणाऱ्या मुली. की मुली खेळत नाहीत आताशा काचकाकऱ्यांचा खेळ. इथे या झूमच्या ऍपच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला ऐकण्यासाठी असंख्य माझ्या भगिनी ज्या आहेत त्या सहभागी झाल्या आहेत. आणि त्या सर्व भगिनींसाठी आज ही कविता मी आपल्या समोर मांडतोय. की कारण का होतं की नेहमी वेगळी दूषणं दिली जातात की समानता आपण बघतो की मुला मुलींमध्ये समानता आहे,
स्त्री पुरुष समान वाटे आहेत. पण जेव्हा आपण वास्तवात जगतो तेव्हा विचार करण्याची गरज आहे आणि ती गरज ओळखून आज या कवितेची निर्मिती झालेली आहे. कवितेचं शीर्षक आहे शाळेत जाणाऱ्या मुली. की मुली खेळत नाहीत आताशा काचकाग्र्यांचा खेळ. की मुली मुली खेळत नाहीत आताशा काचकाग्र्यांचा खेळ, पाडत नाहीत स्वतःभोवती रिंगण. की मुली मुली खेळत नाहीत आताशा काचकाग्र्यांचा खेळ आणि पाडत नाहीत स्वतःभोवती रिंगण, किंवा उड्याही मारत नाहीत एक पाय दुमडून. किंवा उड्याही मारत नाहीत एक पाय दुमडून, एक पाय दुमडून. आताशा मुली पाठीवर दप्तर टाकून रोज शाळेत जातात. की आताशा मुली पाठीवर दप्तर टाकून रोज शाळेत जातात, फळ्यावर सावित्रीबाईंचं चित्र रेखाटतात. की आताशा मुली पाठीवर दप्तर टाकून रोज शाळेत जातात, फळ्यावर सावित्रीबाईंचं चित्र रेखाटतात आणि ज्योतिबाला गिरवतात. ज्योतिबाला गिरवतात. त्यांचं चित्त एकाग्र. की त्यांचं चित्त एकाग्र फळ्यावर समानतेच्या पाठावर. की त्यांचं चित्त एकाग्र फळ्यावर समानतेच्या पाठावर, आणि कधी वाटलं तर नाचतात एकोप्याच्या कवितेवर. आणि कधी कधी वाटलंच तर नाचतात एकोप्याच्या कवितेवर आणि सार्वजनिक प्रार्थनेवर. सार्वजनिक प्रार्थनेवर. मुलांना नाही जमत मुलींसारखं. की मुलांना नाही जमत मुलींसारखं सराईत पण जपून चालत राहणे. की मुलांना नाही जमत मुलींसारखं सराईत पण जपून चालत राहणे. गुरुजींनी दिलेला डब्यांचा खेळ नाकारतात मुली. की गुरुजींनी दिलेला डब्यांचा खेळ नाकारतात मुली. आपल्या भोवती रेषा आखल्या जाणाऱ्या डब्यांच्या खेळांची भीती वाटते मुलींना. डब्यांच्या खेळांची भीती वाटते मुलींना. भाला फेकण्यात, तलवारबाजी करण्यात, बंदूक चालवण्यात मुली किती झाल्या तरबेज. की भाला फेकण्यात, तलवारबाजी करण्यात, बंदूक चालवण्यात मुली कितीही झाल्या तरबेज, तरी त्या सांडू शकत नाहीत रक्त. तरी त्या सांडू शकत नाहीत रक्त, कारण त्यांच्यातही दडलेलं असतं एक आईपण. कारण त्यांच्यातही दडलेलं असतं एक आईपण. मुलांनी हट्ट धरलेला. की मुलांनी हट्ट धरलेला लपाछपीचा खेळ नाकारतात मुली. की मुलांनी हट्ट धरलेला लपाछपीचा खेळ नाकारतात मुली. कारण मुलींना पूर्ण करायचं असतं सावित्रीबाईंचं चित्र. कारण मुलींना पूर्ण करायचं असतं सावित्रीबाईंचं चित्र. सावित्रीबाईंचं चित्र. आज सावित्रीबाईंच्या लेकी ज्या आहेत, बहिणाबाईंच्या लेकी ज्या आहेत, त्या देखील इथे आपण बघत आहोत आणि या व्याख्यानमालेमध्ये त्या देखील सहभागी झालेल्या आहेत. आपण बघतो की कुठे समानता आहे, कुठे समानता नांदत नाही. पण आज जर आपण बघितलं आपल्या व्याख्यानमालेमध्ये, तर असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या भगिनी ज्या आहेत त्या देखील झूमच्या माध्यमातून इथे सहभागी झालेल्या आहेत. ही विचारांची देवाणघेवाण आहे जी आपण एकमेकांना द्यायची असते, वाटायची असते. द्वारकामाईंसारखी माई देखील सगळ्या काळामध्ये त्या घडलेल्या आहेत. आज द्वारकामाईंच्या जर जुन्या आठवणी बाबांनी जर सांगितल्या किंवा त्यांच्या घरच्या जुन्या जाणत्या लोकांनी सांगितल्या, तर ते नक्कीच सांगतील की द्वारकामाई देखील कधी काळी बहिणाबाईंची गाणी म्हणत असतील, बहिणाबाईंच्या ओव्या म्हणत असतील आणि जात्यावरती बसून आपल्या सुखदुःखाचं गाणं देखील गात असतील. आज द्वारकामाईंच्या या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होताना अतिशय भरून येत आहे. आपण सर्वजण काही कवितांचा आस्वाद घेत आहात आणि आपण ही विचारांची देवाणघेवाण जी आहे त्या व्याख्यानाच्या माध्यमातून देत आहोत. शेती व्यवस्था कशी बदलली, कवितेचं शेतशिवार कसं फुललं, त्याचं कारण म्हणजे मी कधी जिद्द सोडली नाही, मी कधी चिकाटी सोडली नाही. तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा सकारात्मक जर विचार तुम्ही करत असाल तर तुमचा दिवस चांगला आणि सुदृढ आणि सकारात्मक जातो, आनंदाने जातो. पण जेव्हा नकारात्मक आणि सकारात्मकतेचा आपण फरक जेव्हा बघतो तेव्हा आपण नेहमी सकारात्मकता ही निवडायची असते. कारण सकारात्मकता निवडल्यानंतर आपल्याला यश जे आहे ते खूप लवकर मिळतं. आज आपली मुलं देखील कशी घडतात किंवा त्यांना कसं घडवायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण बघतो की आताच्या सगळ्या आई वडिलांची तक्रार असते, मुलं घडत नाहीत, मुलांना चांगले संस्कार मिळत नाहीत, मुलांना चांगले माध्यम किंवा ही सगळं मुलं चांगली वागत नाहीत. कारण का वागत नाहीत? आणि मोठी माणसं कशी वागतात? कारण का वागतात?
आपण जेव्हा आपलं बालपण गेलं तेव्हा आपलं बालपण जे आहे ते अध्यात्माची कास धरून गेलं, आई वडिलांच्या चांगल्या संस्कारामधून गेलं. पण आताची पिढी जी आहे ती मोबाईल वरती चॅट करते. मोबाईलचे चांगले फायदे जर घेतले तर प्रगतीच्या वाटा सापडतील, पण मुलं गेम खेळत बसतात, त्याच्यातून त्यांना काही साध्य होत नाही. मुलं त्याच्यावरती वेगवेगळे चॅनल्स बघत बसतात, पण असं मुलांनी करता कामा नये. मोबाईलचा चांगला फायदा जर घ्यायचा असेल तर चांगल्या कवितांचे ऍप ओपन करा, चांगल्या व्याख्यानांमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला मोबाईल वापरायचा आहे तर त्याच्यामधून चांगल्या लेखकांची पुस्तकं तुम्ही काढा आणि ती मुलांना वाचायला द्या. नक्कीच संस्कार रुजत जातील. संस्कार कुठून रुजतात? की बालमनापासून रुजतात. जी मुलं 16 वर्षाच्या आत घडतात ती मुलं जोपर्यंत जगतात शेवटपर्यंत तोपर्यंतही ती मुलं घडतच जातात. कारण 16 वर्षाच्या आत संस्काराचं जे बीज आहे ते रुजल्या जातं आणि ते बीज रुजवण्यासाठी आपण सर्व शिक्षक मंडळी जी आहोत ती तत्पर आहोत आणि ती बीज जी आहेत ती मुलांमध्ये रुजवायची. पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण कुठलेही तर्क वितर्क न लावता अध्यात्माची कास ही कधी सोडता कामा नये. कारण अध्यात्म जे आहे, भारतीय संस्कृती जी आहे, आपण बघतो लंडन, फॉरेन, युरोप सारखी लोक देखील आपल्या भारतीयांचा वेश घालतात. ज्ञानोबाचं तुकोबांचं जे अभंग गातात, आज बघा तुम्ही मॉमेडियन लोक देखील किती सुंदर पसायदान गातात, पण आपल्या मुलांना ते नाही जमणार. आपली मुलं गात नाहीत. आपण कुठलं लेक्चर, आपण कुठली संस्कृती अंगीकारतो आहोत याचा विचार देखील करण्याची गरज आहे. आपल्या आईपासून आपण दूर पळतो आहोत आणि परक्यांना आपण काहीतरी चिकटत आहोत, बिलगत आहोत, पण असं होता कामा नये. जी आपुलकीची, मायेची, जिव्हाळ्याची ऊब असते ती फक्त आई देते आणि आई म्हणजे आपली ही संस्कृती आहे. या संस्कृतीकडूनच आपल्याला ऊब मिळणार आहे आणि प्रगतीच्या वाटा मिळणार आहे. आधुनिकता आपण कितीही मुरवून घ्या तुम्ही अंगामध्ये, पण जेव्हा विचार येतो, जेव्हा भाषेचा सगळ्यांचा तर्क आपण लावतो, त्यावेळी पहिलं प्राधान्य जे आहे ते आपण आपल्या भारतीय संस्कृतीला देणं ही देखील आज काळाची गरज आहे. कारण इथून पुढे ही मुलं घडणार आहेत. आज आपल्या सगळ्यांना कविता ऐकायचे 21 भाषांमध्ये अनुवादित झालेली. आज आपण बघता या भूमिपुत्राकडे, त्याच्या फाटक्या घरामध्ये काही नाही कवितेशिवाय. अनेक वेळा घर जेव्हा गळाली माझं, तेव्हा जी पोस्टर असतात कवितांचे किंवा जी मिळालेली होती त्यांनी माझं घर टाकलं. म्हणजे विचार करा कुठली गोष्ट कुठे जाऊ शकते आणि कुठली कला कुठे जाऊ शकते. स्वामी रामानंदांनी एक वाक्य माझ्या बालपणात मी वाचलं होतं माझ्या पुस्तकामध्ये की कला असे मानवाशी भूषण, की कला असे मानवाशी भूषण ज्याच्या अंगी नाही कला त्याचा जन्म वाया गेला. स्वानंदांनी ते वाक्य जेव्हा लिहून ठेवलं तेव्हा त्यांनी या काळाची गरज ओळखली होती. की ती कशी ओळखली होती? की कला असे मानवाशी भूषण, कला ही माणसाचं भूषण आहे आणि ज्याच्या अंगी नाही कला त्याचा जन्म वाया गेला. म्हणजे एक तरी कला आपल्या प्रत्येकाकडे असते. प्रत्येक आपण त्या कलेचे पात्रदार आहोत. कारण प्रत्येक कला जी वेगवेगळी कला आपल्यामध्ये आहे, आपल्या मुलांमध्ये आहे. मुलांना चित्र काढायला आवडत असतील तर बिनधास्त त्यांना चित्र काढू द्या. मुलांना गाणी म्हणायला आवडत असतील तर त्यांना गाणी म्हणू द्या. त्यांना खेळायला खूप आवडत असेल पण त्या खेळामधून कुठले खेळ पाहिजे जे यशस्वी करतील, जे एखादं प्रशस्ती पत्र आणून त्या मुलाच्या मार्कांमध्ये भर घालेल असे खेळ मुलांना. मुलांची जी संस्कार आहे ते इथून त्या शेवटाकडे वळत असताना मी थोड्या 1-2 कविता घेऊन पसायदानाने, माझे वडील देखील या पसायदानामध्ये सहभागी असणार आहेत. की आजही वडील जे आहेत ते रोज ज्ञानेश्वरी वाचतात. पाणी आहे ती गीतेचा पाठ वाचल्यानंतर पाणी पिते. म्हणजे संस्काराची जी बीज आहेत ती इथपर्यंत आलेली, बाल मनापासून रुजत आलेली आहे. आणि आईच्या व्याख्यानमालेसाठी व द्वारका माईंच्या व्याख्यानामध्ये बोलत असताना, आज ह्या सगळ्या गोष्टी मांडत असताना आज कमालीचं भरून येत आहे. खरं तर आपण सगळ्या लेवागण बोलिकांशी, जळगावकरांशी, भुसावळकरांशी जे नातं आज गेलेलं आहे ते कधीही न विसरण्यासारखं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहण्यासारखं हे नातं आहे. मी पोरी शाळेत निघाल्या ही कविता आपल्या सगळ्यांना ऐकायची आहे आणि या कवितेचा लेवागण बोलीमध्ये आदरणीय प्राध्यापिका संध्याताई महाजन यांनी या कवितेचा आज विशेष म्हणजे बहिणाबाईंच्या बोली भाषेमध्ये त्या कवितेचा अनुवाद केला आहे. आज बहिणाबाईंची नावं ऐकून, बहिणाबाईंच्या कविता ऐकून आपण लहानाचे मोठे झालो, पण त्या बहिणाबाईंच्या भाषेमध्ये ही कविता जाणं, एका भूमिपुत्राची कविता जाणं, एका शेतकऱ्याची कविता जाणं, 21 देशांवरती फिरून येणं, 21 देशांमध्ये या कवितेचा अनुवाद होणं, सर्व भारतीय भाषांमध्ये ही कविता येणं,
ह्या सगळ्या गोष्टी किती त्याच्या मागे कष्ट आणि मेहनत आहे, त्याचं सगळं हे फळ म्हणजे आज ह्या सगळ्या कविता आहेत. आणि पाठीवरती थाप जर तुम्ही सगळ्यांनी दिली नसती तर ह्या कविता घडत गेल्या नसत्या. या भूमिपुत्राकडे असंख्य प्रश्न जेव्हा माझ्याकडे निर्माण झाले, कधी कधी फी भरायला पैसे नसायचे, कधी कधी शाळेत जाणं व्हायचं नाही, शेतात वडिलांना मदत करावी लागायची, बैल गाई गुरं सांभाळावी लागायची, पण अशा वेळी देखील शाळा कधी सोडली नाही. आणि शाळा घरच्यांचाही सपोर्ट होता, खूप सपोर्ट होता, त्याच्याशिवाय ही शाळा पूर्ण झाली नाही. गावखेड्यामधून पुण्यासारख्या ठिकाणी देखील वडिलांनी शेतीतली सगळी सांभाळून कामं मला पुण्यासारख्या ठिकाणी देखील पाठवलं शिक्षणासाठी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मुलांना काय करायचं ते त्यांना करू द्यात, म्हणजे मुलं घडत जातील. पोरी शाळेत निघाल्या, ही कविता आपल्या सगळ्यांना ऐकायची. ती कविता मी आपल्या पुढे ठेवतोय आणि कवितेचा झाल्याच्या नंतर मी आपल्या समारोपाकडे वळतोय. की पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, की पोरी पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पर्यांना पुसती तुम्ही ग कुणाच्या, पर्यांना पुसती तुम्ही ग कुणाच्या. बाभूळ शेंगाचे कानात झुंबर, की बाभूळ शेंगाचे कानात झुंबर, पायात वाजती तोड्याचे घुंगर. रिबणी बांधल्या, की रिबणी बांधल्या पिवळ्या फुलांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या, की डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या, ढगाच्या कुशीत पिंगाबी खेळल्या, चारोळ्या चाखल्या, चारोळ्या चाखल्या, रंगल्या जिभल्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या, की डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या, ढगाच्या कुशीत पिंगाबी खेळल्या, चारोळ्या चाखल्या, रंगल्या जिभल्या, चारोळ्या चाखल्या, रंगल्या जिभल्या. पांढऱ्या झग्यांना हिरव्या चांदण्या, की पांढऱ्या झग्यांना हिरव्या चांदण्या, चावळ्या पानांच्या हलती पुंगळ्या, घालती ओढण्या, घालती ओढण्या मोराच्या पिसाच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. रंगीत दप्तर फुलांची झालर, रंगीत दप्तर फुलांची झालर, मध्येच गोंधला चांदवा बिलोर. डोंगर चढल्या, डोंगर चढल्या, आभाळा भिडल्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. आज ह्या सगळ्या कविता मांडत असताना आणि तुमच्या सगळ्यांशी संवाद साधत असताना आज खूप अतिशय भरून येत आहे. खर तर हे जे कार्य आहे, ही जी व्याख्यानमाला आहे, ती अशीच अखंडपणाने चालू राहणार आहे, यात शंका नाही. आज सर्व भगिनी, आज सर्व तुम्ही माझी मित्रमंडळी, आज या व्याख्यानमालेचा आपण सर्वजण भाग होत आहोत. आपल्या आईच्या स्मृती पित्यार्थ महाराष्ट्रातून भरवलेली ही पहिली व्याख्यानमाला आहे. आज मला खूप एक चांगलं या सगळ्यातून वाटत आहे की विचारांची देवाणघेवाण जी आहे ती त्यांच्या आईच्या माध्यमातून, द्वारकामाईंच्या माध्यमातून, तर त्यांच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला पुढे अखंडपणे चालू राहणार आहे. आज या पसायदानाला आपण सगळ्यांनी हात जोडून थांबायचं आहे, कारण मी या समारोपाकडे वळत आहे. आजची व्याख्यानमाला जी आहे, मला खूप अजूनही भरभरून बोलायचं होतं, पण गावखेड्यात असल्यामुळे, इथे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही गोष्टी अपूर्ण राहतील किंवा काही विचारांपासून काही आपल्यालाही दिलगिरी, मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मला सुरुवातीला देखील थोडासा प्रॉब्लेम आला आणि माझी ते रेंज गेल्यामुळे पुन्हा मी बाहेर आलो आणि सगळं व्याख्यान जे आहे ते उभ्याने माझ्या घरासमोरून आज मी तुमच्या पुढे केलेलं आहे. खर तर आपण जेव्हा बघतो किंवा मी अनेक जणांची भाषणं ऐकतो, तेव्हा पवार साहेबांचं मी एकदा भाषण ऐकलं होतं माझ्या लहानपणी, की ते म्हणतात की मी कुण्या टाटा बिर्लाचा मुलगा नाही, तर मी एका भूमिपुत्राचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. मग विचार करा, शेतकऱ्याच्या मुलांमध्ये ह्या सगळ्या क्षमता असताना आपण का स्वतःला कमी लेखायचं? आपण का प्रगतीच्या वाटा शोधायच्या नाही, तर त्या शोधल्या पाहिजे. पण आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अशी काही छोटी मुलं आहेत, ती देखील पसायदान मागे म्हणणार आहेत. आई बाबा देखील आज माझ्या सोबत आहेत, ज्या व्याख्यानमालेचा समारोप आपण पसायदानाने करणार आहोत. खरं तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं हे पसायदान आज देश आणि विदेशामध्ये गेलेलं आहे. तर त्या पसायदानाने आपण या संमेलनाची, आपण या व्याख्यानमालेची
आज इथे सांगता करणार आहोत. आज सगळ्यांचं इथे नामोल्लेख करणं मला शक्य नाही, त्यामुळे मी सर्व भुसावळकरांच्या, जळगावकरांच्या आणि झूम मध्ये सर्व सहभागी झालेल्यांच्या मी सगळ्यांच्या ऋणात आहे. कारण ऋणात राहणं हे आपलं कर्तव्य असतं. कारण का असतं की आपण ऋणात राहिलं पाहिजे एकमेकांच्या, आणि आभाराचे भार किंवा काही आपण सगळं ऐकत असतो, पण असं अजिबात नाही. एकमेका साह्य करू ते धरू सुपंथ लिहून ठेवलं. त्यांना साह्य करतं. कारण एकमेकांना साह्य जर केलं तर आपण पुढे जाणार आहोत. आणि विशेष म्हणजे की एकदा संतांनी देखील लिहून ठेवलंय की तो अभंग आज मी खास माईंसाठी इथे म्हणणार आहे. द्वारका माईंसाठी मी तो अभंग आज मी इथे म्हणणार आहे की समयाशी सादर व्हावे, की समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, की कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर चालत जावे, कोण दिवशी पायाचा चाकर चालत जावे. कोण दिवशी घरात नाही धान्य, की कोण दिवशी घरात नाही धान्य, कोण दिवशी द्रव्याची साठवण, कुठे साठवावे, कुठे साठवावे. कोण दिवशी यम येती धावून, की कोण दिवशी यम येती धावून, कोण दिवशी प्राण जाती घेऊन, की कोण दिवशी यम येती धावून, कोण दिवशी प्राण जाती घेऊन, कोण दिवशी स्मशानी राहून एकटे राहावे, कोण दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, एकटे राहावे. शेवटी जे असतं ते आपल्या वाट्याला येतं ते एकटेपण, आणि जर विचारांची त्याला जोड मिळाली तर आपण कधीही एकटे राहत नाहीत. संतांनी लिहून ठेवलंय की तुम्ही एकमेका साह्य करा आणि अवघे सुपंथ धरा. आणि हे सुपंथ धरणं जे आहे, एकमेकांना साह्य करणं जे आहे, आणि या व्याख्यानमालेचा एक भाग म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात आहे. आणि या पसायदानाची आपण सगळ्यांनी शांततेने या पसायदानाने या समारोपाकडे वळतो आहोत. आज आई आणि बाबा देखील इथे आहेत. नमस्कार. आज सर्वजण मिळून या पसायदानाने आपण याची समारोपाकडे जाऊ. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञे तो शावे, रोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अनभ पियुषांचे, चंद्र मेजे आलांछन, मार्तंड घेता पहिन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुष की अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकीये. दृष्टा द्रष्ट विजय होवावे जी, हेत म्हणे श्री विशेष राहो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, सुखिया झाला. चांगल्या झाल्या कविता म्हणजे. किती तास झाले? 1 तास झालं. धन्यवाद गणेशजी बघाव सर. आपल्या मंत्रमुग्ध वाणीने आपण सर्वांना खिळवून ठेवलं. धन्य ते आपले आई वडील त्यांनी आपल्यासारख्या सुपुत्राला जन्म दिला. आपल्याला विनंती करतो, आपल्या सोबत काही श्रोतेगण आहेत
हॅलो हॅलो आवाज येतोय का सर? हॅलो हॅलो आवाज येतोय का? हो 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 मॅडम, येतोय हा आवाज. हा नमस्कार, मी सर शमीम पटेल सांगली जिल्ह्यावरून बोलते. भारतीय विद्यापीठाच्या मातोश्री भैयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयामध्ये मी ज्युनियर कॉलेजला शिकवते. खरं तर डॉक्टर जगदीश पाटील सरांच्या मुळे या द्वारकामाई व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि गणेश सर, आपण सांगितल्याप्रमाणे की तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानामुळं काही सुद्धा अडत नाही, पण त्याचा योग्य वापर करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचा वापर करून आज आपण जे कवितांचा एक आस्वाद आम्हाला दिला त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. कवितेचे पंचप्राण जे आहेत त्या पंचप्राणानुसार कविता आत्मसात केली तर खरोखरीच त्याच्यासारखा आनंद दुसरा काही नाही. आणि सरांनी जी शाळेत जाणाऱ्या पोरी ही जी कविता ऐकवली आणि ती कविता 21 भाषेमध्ये होती, ही कविता खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. आज आपण पाहतो की मुलींना शाळेमध्ये पाठवायचं आणि मुलींनी शाळेमध्ये जायचं हे बऱ्याच ठिकाणी होत नाही. आणि त्याच्यावर आधारित आपण जी कविता सादर केली ती अतिशय स्तुत्य अशी होती. तसेच आपण सादर केलेल्या सगळ्या कविता आणि त्या सगळ्या कवितांच्या मधून शेतकऱ्यांच्या बद्दल असणारा जो आपला मनामध्ये भाव आहे, आपण एक शेतकऱ्याचे पुत्र आहात आणि शेतकऱ्याला काय काय यातना सोसाव्या लागतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याचबरोबर आपल्या वडिलांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की बाबा कविता करून तुला काय मिळणार आहे, पण तुम्ही त्या कवितेची पाठ सोडली नाही. प्रत्येकानं खरोखर कविता जपली पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये कविता ही 100% असते, पण त्या कवितेला बाहेर येण्यासाठी जी पार्श्वभूमी हवी असते ती पार्श्वभूमी स्वतः निर्माण केली पाहिजे. याच्यासाठी कवितांचं वाचन केलं पाहिजे. ऑनलाईन बरेचसे कविता संग्रह आहेत आणि त्या कविता संग्रहांचा उपयोग खरं तर आपण आपल्या मुलांच्यासाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि त्यातून कविता काय आहे, महदाई साईनं पहिली कविता लिहिली महानुभाव संप्रदायामध्ये आणि तिथून हा कवितेचा प्रवास जो आहे तो प्रवास सुरू झाला. खरोखर अतिशय सुंदर अशी कविता आपण सादर केली आणि आपल्या मनामध्ये असणारी शेतकऱ्यांच्या विषयी असणारी तळमळ, पोलिसांच्या विषयी असणारी तळमळ, डॉक्टरांच्या विषयी असणारी तळमळ ही सर्व आपण सांगितली. तसेच कविता जी आहे त्या कवितेला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. खरोखर अध्यात्म जपलंच पाहिजे. ज्ञानेश्वरांचं पसायदान जे आहे ते विश्वाच्या कल्याणासाठी आहे आणि त्यातूनच खरं तर आपण घडत असतो. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि या संतांनी अनेक अभंग रचून आपल्याला मार्ग दाखवण्याचे काम केलेलं आहे. आज मला संधी मिळाली जळगाव आणि भुसावळ यांच्याशी मी सहभागी झाले. द्वारकामाईंचं व्याख्यानमाला, खरोखर त्या मायमौलीनं काय काम केलं असेल. बहिणाबाईंच्या कविता त्यांनी गायल्या आणि बहिणाबाईंचं आयुष्य जे आहे त्या जगल्या. बहिणाबाई कुठल्या शाळेत गेलेल्याच नव्हत्या, पण आलेल्या अनुभवावरून त्यांनी ज्या कविता निर्माण केल्या त्या खरोखर वाखाणण्यासारख्या आहेत. मला खरोखर आनंद होतोय या व्याख्यानमालेमध्ये मला सहभागी होता आलं आणि मला ही प्रतिक्रिया देता आली. धन्यवाद. हॅलो 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 माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो हा नमस्कार, मी विदुला तेंडुलकर पालघरवरून बोलते. खरं जळगाव जिल्हा म्हटलं की माझं मूळ माहेर जळगावचं आहे. मी माहेरून पाटील, त्याच्यामुळे जळगाव म्हटलं की आपोआप ते रक्ताची ओढ असते ना, तसं होतं.
मी जगदीश पाटीलांचे अतिशय मनापासून आभार मानते की त्यांनी या व्याख्यानमालेची लिंक आम्हाला पाठवली आणि मला 3 दिवस या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवशी जगदीश पाटील सरांचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये शाळा आली आपल्या अंगणी की आपण परिस्थिती बदलू शकत नाही आहोत, पण बदलत्या परिस्थितीबरोबर आपण जगू शकतोय. तर ते जगणं किती आपल्याला सहज होईल हे बघणं आपल्या हातात आहे. कारण कोरोना होऊ शकत नाही, आता कोरोना सकटच आपल्याला जगायचंय. मग शाळेत मी जाऊ शकत नाही तर शाळा माझ्या घरात आली, तिचा मी आदर कसा ठेवेन, मी ज्ञान कसं मिळवेन. माहिती मिळवणं आणि ज्ञान मिळवण्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मिळालेली प्रत्येक माहिती ज्ञान असतेच असं नाही. या व्याख्यानमालेतून आम्हाला जे मिळालं ही माहिती नव्हती, हे ज्ञान होतं. आणि 3 दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी जे ह्यांचं होतं जयंत किंवा आता गणेश आगावांचं कवितेचं शेत शिवा, जगदीश पाटील सरांचं शाळा आली घरात, हे 3 टॉपिक इतके सुंदर होते आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. आणि मी मनापासून आभार मानते उमेश नेमाडे, अरुण मांडाळकर आणि गणेश फेगडे आणि संपूर्ण संयोजक समितीचे. इतकी छान व्याख्यानमाला आम्हाला मिळाली. आणि एका अर्थी करोनाचे पण आभार मानते की त्याच्यामुळे आम्हाला ऑनलाईन इकडे यायला मिळालं. दुसरी गोष्ट मला गणेश आगाव सरांना एक सांगायचंय की तुमची ती कविता आहे त्यातली 2 ओळी मला खूप भावल्या की डोंगर चढल्या आभाळा भिडल्या. हा जो प्रवास होता स्त्रीचा, मुलीचा, हा सहज नव्हता. घरातून, समाजातून सगळा तो डोंगर चढायचा होता अडचणींचा. तो पार करून आज ती इथपर्यंत आलेली आहे. आणि ह्याच्यासाठी फक्त स्त्रीनेच नाही तर पुरुषांनी सुद्धा तिला मदत केलेली आहे. तर एकमेकांवरती कुरघोडी न करता सामायिकता साधून, एकमेकांशी एकरूपता साधून हा प्रवास करायचा आहे. द्वारकामाईंच्या नावाने ही व्याख्यानमाला ऐकले. थोर ती जननी जिच्यामुळे इतकी छान म्हणजे आम्हाला आमच्यासारख्या आयांना खूप समृद्ध व्हायला मिळतंय. मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते. जगदीश पाटील सर आभारी, धन्यवाद सर. आपल्यासोबत भुसावळ हायस्कूल भुसावळचे कलावंत शिक्षक मी बोलतो. यानंतर भुसावळ हायस्कूल भुसावळचे मनीष गुरचल सर आपल्याशी संवाद साधू इच्छित आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करावी. मनीष गुरचल सर. धन्यवाद सर. सर आवाज येतोय माझा? जगदीश पाटील सर. हो येतोय. थँक्यू सर. बोला. तर सर्वांना नमस्कार. तर निश्चितच मी या क्षणी अतिशय आनंदी आहे, कारण द्वारकाई व्याख्यानमाला म्हणजे जी जणू विचारांची एक खाणच आहे. आणि दरवर्षी म्हणजे आपण या 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की प्रत्येक वर्षी भुसावळ हायस्कूल भुसावळ या ठिकाणी या व्याख्यानमालेचं एक पुष्प या ठिकाणी गुंफलं जातं. आणि म्हणून जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय उमेश भाऊ नेमाडे, तद्वतच मांडाळकर सर, आनंदा पाटील सर असतील, कोर कमिटीचे सदस्य आदरणीय गणेश फेगडे सर असतील, तर यांचं तर खरंच मला खूप खूप पुण्यानुमोदन करावंसं वाटतं, आभार व्यक्त करावंसं वाटतात की आपण
ही जी विचारांची शृंखला आहे ही सातत्याने या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये राबवत आहेत. असं म्हणतात की पैशाने श्रीमंत असलेली व्यक्ती पावला पावलावर मिळतात, परंतु मनाने श्रीमंत असणारी व्यक्ती मला वाटतं या व्याख्यानमालेतून आम्हाला मिळतात. तर यासाठी खरंच उमेश भाऊंना खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण की आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक समाजामध्ये, शाळेमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, नागरिकांमध्ये एक आदर्शवत असं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. आणि मी बघतो की गेल्या 6 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रतीचे व्याख्याते या व्याख्यानमालेत येऊन गेलेले आहेत. आणि जसं शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जणू या व्याख्यानमालेची चाहूल आम्हाला त्या ठिकाणी लागलेली असते. आणि म्हणून यावर्षी सुद्धा ज्यावेळेस आनंद पाटलांशी मी बोलत होतो की सर यावेळेस कसं करणार, कारण की कोरोनामुळे अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परंतु आनंदा पाटील, उमेश भाऊ यांनी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ही व्याख्यानमाला सुरू ठेवली. तर निश्चितच अतिशय अभिनंदनास्पद, कौतुकास्पद ही बाब त्या ठिकाणी आहे. तर यावर्षी आपण आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर यांचं अतिशय ओघवत असं शाळा आली घरात हे व्याख्यान त्या ठिकाणी ऐकलं. तद्वतच आदरणीय प्राध्यापक लेकुरवाडे सर, बाप माझा सांगाती, लेकुरवाडे सरांना सांगायला अतिशय आनंद वाटेल की खरंच ज्यावेळेस आपण प्रत्यक्षरित्या बापाबद्दल, बापाचं जे महत्व या ठिकाणी कथित करत होतात वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून, तर निश्चितच अंगावर शहारे येत होते. आणि बापाचं किती महत्व आपल्या जीवनामध्ये आहे, या बापाप्रती जितकी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमीच आहे. तर असं अतिशय रसभरीत, अतिशय सुंदर अशा उदाहरणांसह आपण हे व्याख्यान देऊन आम्हाला मंत्रमुग्धच केलं. आणि मित्रांनो, आज कविवर्य आदरणीय गणेशजी आघाव सर निश्चितच ज्या विषयाला घेऊन ते आज बोलत होते आणि त्यांचं बॅकग्राऊंड मी त्या ठिकाणी बघत होतो की खरंच हा शेत शिवारातला हा कवी आहे. आणि किती शांतपणे, किती स्थिरपणे, किती सुंदरपणे अनेक कवितांचा आधार घेऊन या ठिकाणी आपलं व्याख्यान जणू आम्हाला त्यातून काहीतरी घेता यावं म्हणून देतच आहे. तर निश्चितच बंधूंनो, भगिनींनो, या व्याख्यानमालेबद्दल जेवढं बोलावं तेवढं खरंच कमीच असेल. शेवटी मला कृतज्ञतेचे शब्द या ठिकाणी व्यक्त करावेसे वाटतात की आदरणीय उमेश भाऊ असतील, गुरुवर्य मांडाळकर सर असतील, गणेशजी फेगडे सर असतील, इतर सदस्य असतील, आदरणीय मी ज्यांना खरंच माझं प्रेरणास्थान मानतो असे आनंदभाऊ पाटील असतील, तर या सर्वांनाच मी पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली जाते अशा कालकथित स्वर्गीय द्वारकाईंना या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली, विनम्र अभिवादन करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून डॉक्टर पाटील सर यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष असलेले बारामती येथील रहिवासी प्राध्यापक सुनील दिसले सर
या ऑनलाईन व्याख्यानमालेसंदर्भात आपलं मत या ठिकाणी मांडत आहे. मी आदरणीय दिसले सरांना विनंती करतो की त्यांनी संवाद साधावा. अगदी पाटील सर, धन्यवाद. अगदी 2 मिनिट मी शेवटचे घेतो तुमचे. जय गणेश फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या या दोरकाई व्याख्यानमालेसाठी खरं तर मला आज आगाव सरांचं ऐकायला थोडासा उशीर झाला. अगदी पसायदानाच्या आधी मला एक 4-5 मिनिट येता आलं, थोड्याशा कामामुळे मी व्यस्त होतो. पण यापूर्वी मात्र जगदीश पाटील शाळा आली घरात आणि जयेंद्र लेकुरवाळ यांचं बाप माझा सांगाते ही दोन्ही व्याख्यान मी पूर्ण ऐकली. खरं तर या निमित्तानं अशा स्वरूपाच्या व्याख्यानमाला होणं आणि त्याच्यातून आम्ही अगदी बारामतीमध्ये असताना देखील या व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहू शकलो. जगदीश पाटलांचं मी मनपूर्वक धन्यवाद एवढ्यासाठी व्यक्त करेल की अगदी नवनवीन उपक्रम करायला त्यांना नक्की आवडतं. आमच्या 12वी साठी अगदी त्यांनी आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेले लेखक कवी यांच्या सगळ्यांशी आम्हाला त्यांनी संपर्क घडून आणला. अगदी 5 लेखक कवींना त्यांना ऐकण्याची संधी ही जगदीश पाटलांच्या मुळे आम्हाला उपलब्ध झाली. तर त्याबद्दल देखील जगदीश पाटलांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ह्या व्याख्यानमालेसाठी आता आज बहुतेक तुमचा शेवटचा हा कार्यक्रम दिसतो आहे, पण जे काही 2-3 दिवस तुम्ही ही व्याख्यानमाला आयोजित केली त्याबद्दल संयोजक कमिटी असतील किंवा नेमाडे सर असतील, मांडाळकर सर असतील, हेगडे सर असतील, तर असे काहीतरी लोकांना याच्यातून ज्ञान देण्याचं किंवा अशा स्वरूपाचे उपक्रम आयोजित करून लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवण्याचं काम आपण सगळी मंडळी करता आहात. तर त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद देसले सर. आपण आमच्या या व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्यात आणि खूप समर्पक अशी प्रतिक्रिया आपण दिली. आपल्यासोबत अभ्यास मंडळाच्या सदस्य अकोल्यावरून डॉक्टर स्मिता आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी या व्याख्यानमालेविषयी व आजच्या आगाऊ सरांच्या व्याख्यानाविषयी. हॅलो. हा, बोला मॅडम. हा, नमस्कार. मी स्मिता जोशी अकोल्यावरून बोलते आहे. द्वारकाई व्याख्यानमाला 2020 वर्ष 6वे जय गणेश फाउंडेशन भुसावळ तर्फे आयोजित स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनांक 29 ते 31 जुलै 2020 दरम्यान आयोजित करण्यात आले त्याचे आज शेवटचे पुष्प. शाळा आली घरात हे पहिले पुष्प डॉक्टर जगदीश पाटील सरांनी आपल्या ओघवत्या व रसाळ वाणीने गुंफले व आजच्या परिस्थितीत पालकांनी व विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने परिस्थितीचा सामना करून सकारात्मक राहावे हे सांगितले. तर दुसरे पुष्प बाप माझा संगाती हा विषय डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे यांनी विविध दृष्टांताच्या माध्यमातून अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले. तर आज तिसरे पुष्प श्री गणेश आघाव सरांनी कवितेचं शेतशिवार यामध्ये संतांच्या वचनांचा दृष्टांत देऊन कला, संस्कृती, साहित्य या सगळ्याच विषयांना स्पर्श करून संस्काराचं बीज रुजवण्याचा खूप छान प्रयत्न केला. अशा प्रकारे आज या 3ही पुष्पांचा शेवट झाला आणि या 3ही व्याख्यानांमधून मला असं वाटतं की संस्कारांची रुजवणूक झालेली आहे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या सोबत श्री PS पाटील सर जामठी तालुका बोदवड येथून आहेत. मॅडम, हा PS पाटील मॅडम, कृपया आपल्या प्रतिक्रिया द्या. हो सर. जय गणेश फाउंडेशन तर्फे ही जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, ही ऑनलाईन व्याख्यानमाला हेच या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य मला जास्त वाटतं. कारण ही एक अभिनव कल्पना आहे. कारण ही विषयावर काहीतरी नवीन सांगणं, ऐकणं हे जीवनाचं सूत्र आहे आणि हे सूत्र व्याख्यानमालेतून आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो. तर वक्ता दशसहस्रेषु असं म्हटलं जातं. म्हणून सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण लोक शिक्षण हा व्याख्यानमालेचा पाया असतो.
आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. कारण विचारांच्या आणि ज्ञानाच्या पाणपोळ्या खेड्यापाड्यातून उभारता बाहेर आवाज येतो बंद. हॅलो हॅलो पाटील मॅडमांच्या नेटवर्कचा काही प्रॉब्लेम झालेला आहे. मी यानंतर आदरणीय डॉक्टर देवयानीजी पाटील खिरवड तालुका रावेर येथून आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालेविषयी आपले मत मांडावं. डॉक्टर देवयानी पाटील. हॅलो. हा बोला मॅडम बोला. मी बोलू का तुम्ही इतरांना सांगितलं? हा बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला. मी PS पाटील मॅडम बोलू ना? बरं बरं, तुम्ही कंटिन्यू करा. PS पाटील मॅडम कंटिन्यू करताय. हॅलो सर. बोला बोला. बरं बरं. हा सर, ही एक अभिनव कल्पना हे या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य वाटतं मला. आणि खूपच सुंदर, तीनही पुष्प खूप खूप छान. कारण सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण लोक शिक्षण म्हणजे ही व्याख्यानमाला मला वाटते. पहिल्या दिवशी सन्माननीय डॉक्टर जगदीश पाटील सरांनी अगदी शिक्षण आपल्या दारी ही एक आणखी शासकीय नवीन आणि अभिनव कल्पना सगळ्यांना समजावून सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सन्माननीय लेकुरवाळे सरांचा तो दमदार आवाजात सरांनी बापातली आई आम्हाला कळवून दिली आणि हेही सांगितलं, बाप असतो सोबत जन्मापासून जन्मभर. बाप असतोच सोबत जन्मापासून जन्मभर. आणि आजच्या दिवशी तर अगदी ओघवत्या शैलीत गणेश आघव सरांनी शेती, विशेषतः आकाशाच्या पंखाखाली काहीच वाया जात नाही, हे शेती माती शिकवते, हे त्यांच्या शब्दातून अगदी समर्पक आम्हाला पटलं. आणि शेवटच्या पसायदानातून तर खरंच सुखिया झाल्याचं एक अनुभूती आणि प्रचिती पण आली. ही व्याख्यानमाला अभिनव आहे आणि खूप छान आहे. स्मृतीप्रित्यर्थ अनेक कार्यक्रम राबवल्या जातात, पण ऑनलाईन व्याख्यानमाला ही पहिल्यांदा मी ऐकली. आणि माझी पुन्हा या मंडळाकडे अशी विनवणी राहील की व्याख्यानमालेच्या आम्हाला आतापर्यंतचे कोणतेच भाग ऐकायला मिळाले नाही, म्हणून आता इथून पुढे अशीच आम्हाला ही व्याख्यानमाला ऑनलाईन जर ऐकायला मिळाली तर फारच छान होईल. मी स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांना शतशः प्रणाम करते आणि आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद पाटील मॅडम. आपल्या पाटील मॅडम, आपल्या सूचनेचा आदर करून आम्ही आतापर्यंत ज्या 5 वर्षामध्ये जे आमचे व्याख्यान द्वारकाई व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजित झालेले आहेत, त्या सर्वांचे व्हिडिओज आम्ही युट्यूबला अपलोड करणार आहोत आणि सर्वांसाठी ते उपलब्ध करून देणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. इथून पुढे पण म्हणजे कोरोनामुळे मला हे याच्यात ऐकायला मिळालं, हे छान. बरं बरं, ओके. यानंतर खिरवड तालुका रावेर येथून आपल्या सोबत संवाद साधतायत डॉक्टर देवयानी पाटील. नमस्कार सर. हॅलो हॅलो. नमस्कार, बोला मॅडम, बोला. जय गणेश फाउंडेशन भुसावळ तर्फे आयोजित केलेल्या स्वर्गीय द्वारकाबाई नेमाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने का होईना सर्वांपर्यंत हे जे ज्ञान आहे ते ज्ञान पोहोचले. त्यात डॉक्टर जगदीश पाटील सर यांची शाळा आली घरात या संवादातून आपल्याला आजच्या बदललेल्या परिस्थितीत शाळेचं महत्व आणि शाळेविषयीची जी माहिती मिळाली ती फारच उपयुक्त होती. तसंच डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे बाप माझा सांगाती, त्यात त्यांनी आपल्या वडिलांचं असलेलं महत्व आणि बापाची आई हे जे विचार होते ते विचार सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. तसेच श्री गणेश आघाव यांचे कवितेचे ज्ञानशिवार अनेक उदाहरणं देऊन त्यांनी सोप्या भाषेत ते कवितेचं ज्ञानशिवार स्पष्ट केलं. हे सर्व जे ज्ञान आहे ते ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं, ते फार आभारी आहोत. आणि मला बोलण्याची संधी दिली
त्याबद्दल आयोजकाचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. गणेशजी आगाव सर, आपण 21 देशांमध्ये जाऊन आलात आणि आज आपण बसल्या जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून आलेलो आहोत. धन्यवाद तुमचे. आपल्याला भुसावळच्या या मायभूमीमध्ये आम्ही कोरोनाची भीती कमी झाल्यानंतर आमंत्रित करणारच आहोत. आपण जे सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या त्या सर्वांचा आभार मानतो. या जय गणेश फाउंडेशन आयोजित द्वारकाई व्याख्यानमालेच्या या 6व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प आज गणेश आगाव सरांनी गुंफलेलं आहे. आभारासाठी मी डॉक्टर गिरीश कोळी यांना आमंत्रित करतो. धन्यवाद सर. हॅलो. द्वारकाई व्याख्यानमाला सतत नवीन नवीन विषय आणि नवीन नवीन योजना आपल्या समोर राबवत असते. नवीन नवीन वक्ते, नवीन नवीन सामाजिक उपकरण आणि नवीन नवीन गोष्टींचा आढावा आपल्या समोर देण्याचा प्रयत्न करत असते. जर आपण आज विचार केला तर द्वारकाई व्याख्यानमाला सतत 6 वर्षापासून कार्यरत आहे. त्यामध्ये एक विषय न वेगवेगळे विषय, महिलांचा किंवा सामाजिक विद्यार्थ्यांचा विषय आपल्या समोर द्वारकाईच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवला जातो. मला या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम भाऊंचे व जय गणेश फाउंडेशन या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आढाव सर, आज आपण आपले कवितेचं शिवार या कवितेच्या माध्यमातून वेगवेगळे विचार, समाजातील घटक, शेतकरी वर्ग, समाजातील महिलांचे स्थान व महिलाची दृष्टिकोन याविषयी जे अनमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे आज कार्यक्रमाला फेसबुक लाईव्ह व स्वतः पार्टिसिपंट असलेले किंवा ज्यांनी आपले मत व्यक्त केले, डॉक्टर देवयानी पाटील मॅडम आणि इतर सर्व यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि संयोजक त्याचप्रमाणे विदुला तेंडुलकर मॅडम पालघर, PS पाटील सर, शमीला पटेल मॅडम, डॉक्टर स्मिता जोशी, मनीष गुरचल सर, तसेच डॉक्टर देवयानी पाटील मॅडम सर्वांनी आपले मत या व्याख्यानाबद्दल मांडितले व आपल्या प्रतिक्रिया ज्या आम्हाला सांगितल्या त्या सर्व प्रतिक्रिया आम्ही नक्कीच भविष्यामध्ये उपयोगात आणू किंवा त्याला आम्ही उपयोजनात आणू असं मी बोलून आपलं आभार व्यक्त करतो व कार्यक्रम संपला. भाऊंच्या अनुमतीने कार्यक्रम संपला व भविष्यातही तुम्ही द्वारकाई व्याख्यानमाला किंवा जय गणेश फाउंडेशन चे विविध जे कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत त्यामध्ये आपण सक्रिय आहातच, यासाठी मी आपले आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रम काही कारणास्तव ऐकला नसेल किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असेल ते फेसबुकला किंवा युट्यूबला जाऊन जय गणेश फाउंडेशन या युट्यूब लिंकवर जाऊन आपण तो कार्यक्रम पाहू शकता. धन्यवाद.